Shall we look to the Lord? प्रार्थना करूया. Most gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, here we are, your disciples, Lord. आज आम्ही सर्वजण शिष्य तुझ्या पुढे आलो आहोत. You speak to us. तू आम्हा बरोबर बोल. We have opened our ears to you. आमचे कान आम्ही तुझ्या प्रित्यर्थ उघडले आहेत. Don't hide your face from us, Lord. तू आपला चेहरा आम्हापासून लपवू नको. Forget not our affliction. आमचे त्रास तू विसरू नको. Forget not our oppression. प्रभू, आमचे विकार तू विसरू नको. Many of our souls are bowed down tonight. प्रभू, आज अनेक जीव खिन्न झाले आहेत. Rise to help us, Lord. प्रभू, उठ आणि आम्हाला सहाय्य कर. Rise to speak to us, Lord. प्रभू, उठ आणि आम्हा बरोबर बोल. Arise to lead us, Lord. प्रभू, उठ आणि आम्हाला चालव. Give us victory, O Master. प्रभू, आम्हाला विजय मिळवून दे. We are the sheep of your pasture. प्रभू, तुझ्या कुरणातील आम्ही मेंढरं आहोत. Where else can we go, Lord? आम्ही इतर कुठे जाऊ प्रभू? You have the words of eternal life. सनातन जीवनाचे शब्द तर तुझ्याकडेच आहेत. So speak, Lord. म्हणून तू आमच्या बरोबर बोल आज. Your servants are hearing you tonight. प्रभू, आज तुझे दास तुझं ऐकायला तयार आहे. Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Praise the Lord. हालेलुया. From last week we had taken a new subject. गेल्या सप्ताहापासून आपण नवीन विषय चालू केला आहे We are trying to go a little bit slow आणि हळूवारपणे चालण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, so God can really push it in our hearts. जेणेकरून परमेश्वराला हे वचन आपल्या हृदयामध्ये मुळवता येईल. Let go and let God. गोष्टी सोडा आणि देवाला घेऊ द्या. We'll open our Bibles to Psalm 46 verse 10. स्तोत्र संहिता 46:10 या वचनाकडे आपण वळूया. Now we are not going to take the whole passage, आता संपूर्ण उतारा काय आपण घेणार नाही, so only one portion we will take, तर एकच भाग आपण त्यातला घेणार आहोत and that itself is a big substance for आणि us. तोच एक सर्वात मोठा पुरवठा आपल्यासाठी आहे. Be still and know that I am God. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. Praise God. हालेलुया. Be still and know that I am God. स्तोत्र संहिता 46:10 शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. What a blow on the face of today's modern world. आजच्या आधुनिक जगाच्या तोंडावर फार मोठा जोराने मारलेला हा मुक्का आहे. That world today wants us to be very anxious and move about doing things in their own strength and steam. स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या शक्तीवर आज गोष्टी साध्य करण्याच्या प्रयत्नामध्ये जग आणि जगातील लोक चिंताक्रांत आहेत. We are people of action. आपण कृतीतले लोक आहोत. And that's why त्यामुळे many times we miss what God wants to speak to us. अनेक वेळेला आपण हे गमवतो. देवाची आपल्यासाठी काय वाणी आहे ते आपण चुकवतो. We want to do it. आपल्याला हे करायचं असतं. We want to prove to the world that we have the power to do it. आपल्याला हे जगाला साबित करून दाखवायचं असतं की माझ्यामध्ये देखील सगळं काही कार्य करण्याची शक्ती आहे. We want to tell the world that in the past we have done it. आणि आपल्याला जगाला हे दाखवून द्यायचं असतं की भूतकाळात देखील आम्ही हे केलं आहे. But how many times परंतु किती वेळा God frustrates our plans and our purposes? आपल्या योजना आणि आपल्या संकल्पाला देवाला वीट येतो. Because कारण maybe in the past we must have done it with our own steam. गत काळामध्ये कदाचित आपल्या योजनेनुसार आपण केलं असेल, But then परंतु suddenly the race does not belong to the swift anymore. तरी देखील विरासच शर्यतीमध्ये धाव साधत नाही. And then suddenly when we lose, आणि त्यामुळे अचानक जेव्हा आपण शर्यत गमावतो, we are frustrated. आपण वैतागतो. Many times we have this thing in us that we want to play God. आपल्या मनामध्ये किंवा आपल्यामध्ये अशी एक गोष्ट असते की आपण देवदेव खेळतो. People want to get all the credit. लोकांना सगळं काही आपल्या स्वाधीन आणि आपल्या खांद्यावर घ्यायचं असतं. That they can go and testify that they could do it. जेणेकरून जगाला पुढे जाऊन त्यांना दाखवता येईल की हो, मला हे साध्य करता येत That आहे. though these things were hard for me, I could yet do it. हा, ह्या गोष्टी माझ्यासाठी कठीण होत्या तरी देखील मी या करून दाखवल्या. But many times परंतु अनेक वेळेला we try to hide the cost that we had to pay by doing it by our own strength. स्वतःच्या बळावर आपण जे काही करतो त्यामुळे जी किंमत आपण मोजली असती ती आपण लपवण्याचा प्रयत्न करतो. Try to understand what I'm saying. समजून घ्या मी काय सांगण्याचा प्रयत्न We करत may आहे. be able to accomplish a few things, कदाचित काही गोष्टी तुम्हाला साध्य करता येईल, but the price that we pay for those few things are much more higher
than the price you have to pay on just trusting God to do things for you. परंतु ती गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा त्या थोड्याफार गोष्टी साध्य करण्यासाठी तुम्हाला जी मोठी किंमत मोजावी लागते त्याच्यापेक्षा अतिशय कमी प्रमाणामध्ये तुम्हाला किंमत मोजावी लागते जेव्हा तुम्ही देवावर भरोसा ठेवता. Are you understanding, people? समजत आहे? You know, the world, तुम्हाला माहितीये जग, it does accomplish certain things. There are successful people, no doubt. जगामध्ये असे आहेत, अनेक यशस्वी लोक आहेत, त्यात काही शंका नाही. But the sacrifices they had to pay, परंतु त्याच्या मागे जो त्याग त्यांना करावा लागतो that is heavy. तो फार मोठा त्याग आहे. That is heavy. तो फार मोठा त्याग आहे. Many people, अनेक लोक to get success or to get to the place they are in today, ज्या स्थानावर आज ते आहेत किंवा जे यश त्यांना मिळालं आहे ते यश मिळवण्यासाठी they had to deprive even relationships at home. घरामध्ये जे नातेसंबंध आहेत त्याला देखील त्यांना वंचित ठेवावं लागलं. They had to be away from their own children. आपल्या स्वतःच्या मुलाबाळांपासून त्यांना दूर राहावं लागलं. They had to sacrifice their own family. स्वतःच्या कुटुंबाचा त्याग त्यांना करावा They had लागला. to sacrifice the joy. जो आनंद त्यांच्यासाठी होता त्याचा त्यांना त्याग करावा लागला. Not only that, आणि एवढंच नाही, how many people are really beating their body and working to the bone, and there is no more further strength to live this life. आज कितीतरी लोक स्वतःच्या देहाला बुक्के मारून हाडं ठिसूळ करून अगदी जगामध्ये काबाड कष्ट करतात तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये यश काय प्राप्त And नाही. even if the success becomes their portion, आणि जरी यश म्हणजे त्यांचा वाटा झाला they are not living long to enjoy that success. तरी देखील यशस्वी जीवन जगण्यासाठी ते दीर्घायुष्य जगत नाही. How sad it किती is. दुःखाची बाब Because the आहे. devil is a hard taskmaster. कारण सैतान हा कडक मुकादम आहे. He is a hard तो taskmaster. कडक मुकादम आहे. He will give you what you want, जे तुम्हाला पाहिजे तो तुमच्या पदरात घालेल खरं, but he will make you to pay for it. परंतु त्याच्यासाठी तुमच्याकडून फार मोठी किंमत मोजून घेईल. Pay with your money, pay with your time, pay with your peace and joy. तुमचा आनंद, तुमची शांती, तुमचा पैसा, तुमचा वेळ सगळं काही त्याच्या मोबदल्यामध्ये तो खाऊन टाकेल. How many people have built homes only to see that they have built houses but their homes are broken? किती लोकांच्या जीवनामध्ये असं आहे की त्यांनी घरं बांधली आहे परंतु त्यांचं घरकुल तुटलं आहे. Because कारण they did everything, they put in everything to raise up that house, ते घर उभं करण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्णपणाला लावलं but their homes are broken. परंतु त्यांचं घरकुल तुटलं आहे. How many children today, they come to me and they say, आज कितीतरी मुलं बाळे येतात आणि मला येऊन सांगतात, Pastor, पास्टर, my father माझे worked वडील really hard to get to the place where we are in today. आज ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या वडिलांनी जीवनामध्ये खूप मेहनत घेतली, But परंतु we still miss those precious moments when we expected them to be with us and we didn't find them. तरी देखील आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा आम्हाला अपेक्षा होती की आमचे आई वडील आमच्या जवळ असावेत ती वेळ अजून आमच्या जीवनामध्ये आली नसल्यामुळे आम्ही त्या वेळ चुकवल्या आहेत आणि आम्ही अपेक्षा देखील करत असून आम्हाला त्यावेळी भेटले नाही. Now it's too late. आता फार उशीर झाला आहे. Even the parents come and tell me, आणि आई वडील देखील आम्हाला येऊन सांगतात, even pastors have come and पास्टर्सनी देखील Confess येऊन to me. सांगितलं, आज आम्हाला कबूल केलं आहे. they have told me, आणि त्यांनी मला सांगितलं आहे, Pastor, पास्टर, to reach to this place, या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी we really deprived our own children of all those happiness, those few moments, precious moments. जे मौल्यवान क्षणिक क्षण आहेत जे आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येतात त्या सगळ्यांना आम्हाला आपल्या मुलाबाळांच्या जीवनातून वंचित करावं See, लागलं. there is a sacrifice, no doubt. पहा, त्यागाचा भाग आहे, यात There काही is a शंका नाही. sacrifice. I'm not saying there is no sacrifice. मी असं सांगत नाही की त्याग नसतोच, त्यागाचा भाग आहे, यात काही शंका नाही. But then depriving the children and trying to be a workaholic and thinking that it's only because of my sacrifice things are going to be worked, that is wrong. परंतु मुलाबाळांना आपल्या आनंदातून आपल्या जीवनातून वंचित करणे, कामामध्ये स्वतःला व्यस्त ठेवणे आणि फक्त स्वतःचा त्याग आणि स्वतःचा अर्पण आपण करत आहोत असं दाखवणे हे म्हणजे काय पुरेसं नाही आणि योग्य We नाही. need to trust on God. आपण देवावर भरोसा ठेवलाच We पाहिजे. need to trust on God. आपण देवावर विश्वास ठेवलाच It पाहिजे, is God's work. कारण हे देवाचा कृत्य आहे It is God who is going to help us. आणि तो देवच आहे जो आपल्याला मदत And करेल. when God does it, आणि जेव्हा देव हे करतो it is simplified. तेव्हा ते अगदी सरळ सोट असतं And it is so beautiful. आणि अतिशय सुंदर प्रकारे असतं. And that's what God is telling this modern world. आणि आजच्या आधुनिक जगाला देव हे सांगत आहे, Let go.
की जाऊ दे, let go, जाऊ दे and let me handle it. आणि मला ते माझ्या ताब्यात घेऊ दे. So the first point we are learning is तर आता पहिला मुद्दा आपण शिकत आहोत cease from striving. की झटण्यापासून आवरून घ्या. That means be still. म्हणजे काय की शांत व्हा. Be still in Hebrew means stop striving. आणि इब्री भाषेमध्ये शांत राहा म्हणजे काय की धडपड करण्यापासून आता वंचित व्हा. I'm giving you many meanings of this word be still, which is given in the Hebrew. आता इब्री भाषेमध्ये शांत व्हा याचे अनेक अर्थ आहे आणि त्याचे अनेक अर्थ मी तुम्हाला सांगत आहे. That's why I told you last week. त्यामुळे मी गेल्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं You need to tell the people, give me a break now. की आता तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे की मला थोडी विश्रांतीची गरज आहे, मला द्या. Stop your suggestions. आता तुमचे सल्ले थांबवा. Stop your ideas. आता तुमच्या युक्त्या थांबवा. Let me now trust on God. आता मला देवावर पूर्णपणे भरोसा ठेवू द्या. Amen. Amen. Sometimes you have to just drop the things before God. कधी कधी आपण देवासमोर गोष्टी सरळ सोट अशा टाकल्या पाहिजे. God doesn't want you to hold it in your hand. देवाला तुमच्या हातामध्ये ती धरावी अशी इच्छा नाहीये. He said drop it. आणि देव म्हणतो की हे टाकून दे. टाकून दे. And then look to me. आणि मग माझ्याकडे पहा. Listen to me. माझं ऐक. Many a times अनेक वेळेला we say no, if I don't do it, it will not happen. अनेक वेळेला आपण म्हणतो की जर मी हे केलं नाही तर ह्या गोष्टी होणार नाही. No, but if you do it, परंतु जर का तुम्ही केलं you will spoil it. तर मग त्या गोष्टी तुम्ही बिघडून If you टाकता. don't spoil it, आणि जरी तुम्ही बिघडवले नाही it may take a long time. तरी त्याला दीर्घकाळ लागेल. Even if it doesn't take very long, आणि जरी जास्त काळ लागला नाही the price you have to pay will be too heavy. तरी देखील त्याच्या मागे मोजणारी जी किंमत आहे ती फार भली मोठी That's असेल. why God wants us to just let Him handle the case. त्यामुळे देवाची एकच इच्छा असते की सगळं प्रकरण त्याच्या हातामध्ये ते आपण द्यावे. Many times, अनेक वेळेला when we strive with our own strength, जेव्हा आपण स्वबळावर धडपड करतो stubbornness comes into तेव्हा us. आपल्यामध्ये जिद्दीपणा तयार होतो. Because when we try and try and try and it doesn't work, we become stubborn. कारण जेव्हा आपण प्रयत्न करतो परंतु काम सिद्धीत जात नाही तेव्हा आपण मग जिद्दी होतो. I told you in the world, मी तुम्हाला सांगितलं जगामध्ये weakness always gives birth to aggressiveness. अशक्तपणामुळे नेहमी सरसावणे हा स्वभाव पुढे येतो. But in a believer's life, परंतु विश्वासू व्यक्तीच्या जीवनामध्ये weakness always gives birth to God's strength. विश्वासू व्यक्तीच्या जीवनामध्ये अशक्तपणा नेहमी देवाच्या शक्तीला जन्म The देतो. world does not accept weak people. जे जगातले लोक आहेत ते अशक्तांना स्वीकारत नाही. They say the weak will not survive. आणि ते म्हणतात की अशक्त टिकू नाही शकणार. You know, in the jungle world, the jungle language is the survival of the fittest. आणि जंगल राज मध्ये जो सुदृढ आहे तोच टिकेल. Amen? Amen. The survival of the fittest. जो सुदृढ आहे तोच टिकेल. But God says, परंतु देव म्हणतो the weakest are the fittest because I am going to provide my strength to them. जे अशक्त आहेत ते बलवान आहेत कारण त्यांना मी माझी शक्ती पुरवणार आहे. Praise God. हालेलुया. The more weaker you are, the more stronger you become. जेवढे जास्त आपण अशक्त बनत जातो तेवढे जास्त प्रभू मध्ये आपण बलवान होत जातो. Praise God. हालेलुया. That's why you don't have to show anybody त्यामुळे how strong you are. त्यामुळे आपल्याला कोणाला दाखवण्याची गरज नाही की आपण किती बलवान आहोत. In the world, if you're not strong, you have to put on a mask of saying that you are strong. जगामध्ये जर का तुम्ही बलवान नसताल तर मग आपल्याला मुखवटा धारण करून सांगावं लागतं की हो मी बलवान आहे. If you don't do that, परंतु जर का हे तुम्ही केलं नाही the society will not accept तर you. समाज तुम्हाला स्वीकारणार नाही. The society does not accept weak people. जे अशक्त आहेत त्यांना समाजामध्ये स्थान नाही. People will not flow with you if you are a weak person. जर का तुम्ही अशक्त असाल तर लोक तुमच्या बरोबर चालणार नाही, तुमच्या बरोबर वाहणार नाही. So the weak also have to put on a mask and say they are strong. त्यामुळे जे अशक्त आहेत त्यांना देखील नाईलाजाने आपण बलवान आहोत या विचाराने स्वतःवर मुखवटा चढवावा लागतो. But inside they are completely collapsed. परंतु आतून ते पूर्णपणे ढासळलेले असतात. Are you understanding people? तुम्हाला समजत But आहे for प्रियांनो? us, परंतु we have to आपल्यासाठी remove every kind of mask. आपण सगळा मुखवटा बाजूला फेकला पाहिजे. Because कारण God accepts the weak. जे अशक्त आहेत त्यांना देव स्वीकारतो. God accepts the humble. जे नम्र आहेत त्यांना देव God स्वीकारतो. accepts the nothing ones. जे शून्यात आहेत त्यांना देव स्वीकारतो. Praise God. हालेलुया. That is the blessings we have. अशा प्रकारचे आशीर्वाद आपला वाटा आहे. There was this sister, I told you, I think so, एक बहीण होती जसं मी तुम्हाला सांगितलं who was वाटतं, fighting to keep a marriage. जी लग्न टिकवण्यासाठी फार झटत होती. She told me, Pastor, आणि तिने मला सांगितलं की पास्टर my husband wants a divorce, but I don't want it. माझ्या पतीला घटस्फोट हवा आहे परंतु मला नकोय. But the law allows such a divorce, परंतु कायदा अशा प्रकारच्या घटस्फोटाला परवानगी देतो and I can't do anything to stop it. आणि आता ते रोखण्यासाठी मला काही करता येत
नाही. And moreover, he is suing me for the custody of my children. मुलाबाळांची काळजी घेण्यासाठी त्यांनी मला नाकारलं आहे, माझ्या हातात नाही दिले. So she was very scared. तर त्यामुळे तिला फार भीती वाटत होती. And she said, I don't know what to do, Pastor, because I cannot live without my children now. आणि मग आता ती म्हणू लागली की आता माझ्या मुलाबाळांशिवाय मी जगू नाही शकत, तर पास्टर मी काय करू? How powerless is man? मनुष्य किती अशक्त आहे. Now what she will do? आता ती काय करणार? You know, you fight the case in the court, you will spend all your lifetime. तुम्ही जर का कोर्टामध्ये केस चालवली तर अख्खं आयुष्य तुमचं त्याच्यामध्ये And by जाईल. the time the results are out, you are already 80 years आणि old. जोपर्यंत निकाल हाती लागत नाही तोपर्यंत तुम्ही 80 वर्ष उलटलेले And you are असतात. not any more interested about those results. आणि आता त्या निकालामध्ये तुम्हाला कुठली उत्सुकता देखील राहिलेली नसते. Because you know what is happening. कारण- There are many papers before you. कारण तुम्हाला ठाऊक आहे की काय होतं, त्याच्या मागे भरपूर कागदपत्र असतात तुमच्या पुढे. Now this woman didn't know what to do. आता या बाईला कळत नव्हते की काय करायचं. She was emotionally broken. आणि भावनिकरित्या ती फार बेधरली होती. And since she could not do anything, आणि त्यामुळे तिला काही करता येत she नसल्यामुळे was seething with anger. की ती रागाने भरत जात होती. You know, when you cannot do anything जेव्हा तुम्हाला concerning your case, you become angry. स्वतःच्या प्रकरणाविषयी जेव्हा आपल्याला काही करता येत नाही, आपलं प्रकरण आपल्या हाताबाहेर गेल्यानंतर आपण रागाने भरतो. So she decided that she is going to fight it out no matter what the cost. आणि त्यामुळे तिने आता निर्णय घेतला की काही जरी आता झालं, किती किंमत मोजावी लागली तरी मी लढणार. My main aim is now to fight this case. आता माझा एकच उद्देश आहे की हे केस मी लढणार. Even if I have to lose everything and lose my life, I will win the case. जरी मला त्याच्या मागे आपलं सर्वस्व गमवावं लागलं, माझा जीव द्यावा लागला, गेला तरी चालेल, परंतु हे केस मी लढणार. See, many times we fight the case, but we lose the relationship. अनेक वेळेला आपण अशा प्रकारचे केस लढतो, परंतु आपले And नाते we may संबंध win the case. आणि कदाचित आपण लढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिंकतो देखील, But what is the use? परंतु त्याचा फायदा काय? You may lose all kinds of relationship. तुम्ही सगळ्या प्रकारचे नाते संबंध गमावताल. See, the lawyer will help you out. पहा, वकील तुम्हाला मदत करेल, But then all the relationship is broken, the joy is broken, the family is broken. परंतु दुसऱ्या बाजूने परिवारातील आनंद आणि सगळे नाते संबंध सगळे विभक्त होतात. Now she said, no matter what. आता ती म्हणली काही जरी झालं तरी काय हरकत नाही. Now there is only one aim. आता फक्त एकच उद्देश, I have to get the custody of my children. की आता माझ्या मुलं बाळ माझ्या स्वाधीन आली पाहिजे. Whether I have to lose anything, I'm ready. मग त्याच्या मोबदल्यामध्ये मला काही जरी गमावं लागले तरी चालेल. See, that is the way the world works. पहा, जगातले लोक अशा पद्धतीने काम करतात. See, you may win the war, but you will lose the relationship. You may lose the family. तुम्ही युद्ध जिंकताल, परंतु नाते संबंध तुम्ही गमावताल. Now, why this kind of temperament? आता अशा प्रकारची मनोवृत्ती का आली? Because it has to do a lot with being not in control of situations. कारण का की जे प्रकरण आपल्या हाताबाहेर गेलं आहे त्याच्यामध्ये ताबा नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये Because उद्भवल्या. here she was losing a spouse. कारण एका बाजूला आपला जोडीदार ती गमवत She होती, was losing a home. आपलं घरदार ती गमवत She होती, was losing a dream. आपलं सगळं स्वप्न ते होतं ते She was गमवत losing her होती. children. आपले मुलं बाळ गमवत होती. She was losing the status of being a mother and a wife. एक आई, एक पत्नी, जे स्थान तिला मिळालं होतं ते सगळं स्थान ती गमवत She was होती. losing the status in the society. समाजामध्ये जे स्थान तिला प्राप्त झालं होतं ते ती गमवत And होती. all of it was changing very rapidly. आणि ह्या सगळ्या गोष्टी झटपट अशा बदलत गेल्या. And then, moreover, she couldn't do anything about it. आणि त्याहून अधिक आपल्या जीवनामध्ये एवढं सगळं बदलत आहे, परंतु मी हतबल आहे अशा परिस्थितीमध्ये ती होती. So her natural reaction, त्यामुळे तिचा नैसर्गिक जी प्रत्युत्तर, it was of shock and disbelief. त्याचा असा नैसर्गिक जो प्रत्युत्तर होतो तो म्हणजे धक्का आणि अविश्वास. And it was followed with anger आणि त्याच्या मागे राग येत होता, and distress आणि त्याच्या मागे and चिंता येत होती, distrust and resentment आणि and hatred. सगळ्या प्रकारचा तिरस्कार, मत्सर, द्वेष. And sometimes people become cynical आणि त्याच्या मागे मग लोक फार मग गर्विष्ठ आणि पापिष्ट होतात. and then try to find out why these things happen to me only. आणि मग फक्त मग त्याच्या मागे शोध करू लागतात की या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात का होतात. So such people, तर अशा प्रकारचे लोक they don't trust anybody then ते after मग that. त्यानंतर कोणावरही भरोसा नाही And ठेवत. then finally they don't even trust God. आणि मग सरते शेवटी ते देवावर देखील भरोसा नाही ठेवत. And she was playing a very wrong game then. आणि त्या ठिकाणी अतिशय चुकीचा खेळ ते खेळत She होती. said from that time
आणि ती म्हणली की त्यावेळेपासून I decided I will not trust anybody on this earth. मी निर्णय घेतला की या पृथ्वी तलावर मी कोणावरही भरोसा नाही I'll ठेवणार. never trust blindly anybody from henceforth. मी यापुढे आंधळेपणाने कोणावरही भरोसा नाही ठेवणार. And I have decided I will never become weak anymore now. आणि आता मी निर्णय घेतलाय की यापुढे मी अशक्त राहणार नाही. I will become strong. आता मी बलवान होणार. Even if I am not strong, I will face the world as though I am strong. जरी मी आता अशक्त आहे, अशक्त राहील तरी जगाला असं बलवान झाल्यासारखं मी जगाला तोंड देणार. I will not cry before the world. मी जगापुढे यापुढे रडणार नाही. See, they don't know. त्यांना ठाऊक नाही. If the emotions don't come out, it will be in you and later on it will burst and that person has to die. जर का भावना जर का उचंबळून आल्या नाही तर मग त्या तशाच राहतील आणि मग भावनांचा त्यानंतर मग लावा होतो आणि त्यानंतर लावा फुटल्यानंतर तो मनुष्य मरून जातो. See, but a believer परंतु विश्वासू is different. तो वेगळा आहे. He does not say now from now on I will not trust anybody. From now on I will not show myself I am weak but I will be strong. No, he won't make such a statement. विश्वासू And he व्यक्ती shouldn't. विश्वासू व्यक्ती अशा प्रकारचं वक्तव्य कधी करत नाही की नाही आता यापुढे मी कोणावरही भरोसा ठेवणार नाही. नाही, यापुढे आता मी अशक्त असलो तरी मी बलवान झाल्यासारखा राहणार. अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी करू नये. They will never behave like that. ते अशा प्रकारे कधी वागणार नाही. In fact, उलट they will पक्षी become all the more humble. उलट पक्षी ते जास्त नम्र होतील. They may even cross check in their own lives. आणि स्वतःच्या जीवनामध्ये ते फेर तपासणी करतील. Am I wrong somewhere? की कुठेतरी मी चुकलो आहे का? Maybe my husband is wrong, कदाचित माझे पती चुकला असेल but I can go the second mile परंतु मी दुसरं मैल चालेल trusting the Lord. देवावर भरोसा ठेवून I will go back to him. मी पुन्हा त्याच्याकडे जाईन. Maybe if he doesn't listen tomorrow, he will listen. जरी आज त्यांनी माझं ऐकलं नाही तरी कदाचित उद्या God ऐकेल may change his heart. आणि देव कदाचित त्याचं हृदय बदलेल. Finally, सरते even शेवटी if that fellow is like Satan and doesn't agree with me and doesn't stay with me, जरी तो व्यक्ती सैताना समान असेल, माझ्याशी सहमत राहणार नाही आणि माझ्या बरोबर राहायला तयार नसेल, no problem. तरी काय हरकत नाही. God is my husband. He is my maker. देव माझा निर्माण करता माझा पती आहे. The Lord of hosts is his name. सेनाधीश परमेश्वर त्याचे नाम आहे. I will trust on him. मी त्याच्यावर भरोसा ठेवणार And God will do a miracle. आणि देव चमत्कार My करणार. children will come to me. माझे मुलं बाळ माझ्याकडे येणार. But something is going to happen. परंतु काहीतरी अद्भुत आणि चांगलं माझ्या जीवनात नक्कीच घडणार. Everything will turn out good for me. माझ्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी ज्या वाईटात आहेत ते उद्या बऱ्यामध्ये घडतील. See, if you want things to be lined up by God for you, पहा, जर का तुमच्या जीवनामध्ये गोष्टी जर का देवाच्या योजनेमध्ये असाव्या अशी तुमची इच्छा you असेल need to walk straight no matter what. तर मग काही जरी झालं तरी तुम्ही सरळ चाललं No पाहिजे. matter what people have done. मग लोकांनी किती काही वर्तन चुकीचं केलं असेल तरी, No matter how wrong they are. किती चुकीचे ते ठरले तरी, See, you cannot be wrong just But- because they have been wrong. ते चुकीचे ठरले म्हणून तुम्ही चुकीचं वागू नये. Because God is not going to be on the either side. कारण देव दुसऱ्या बाजूने देखील जाणार नाही. He will not be on both the sides. देव काय दोन्ही बाजूनी काय वागणार नाही. Because कारण the judge of the whole world will always do right, says जो Moses. संपूर्ण जगाचा न्यायाधीश आहे तो चांगलेच ते करणार असं देवाचं Now वचन. this woman said, आता ही बाई म्हटली from today, की I आजपासून will not trust any man. मी कुठल्या मनुष्यावर भरोसा ठेवणार I will नाही. not show my weak side. मी माझा अशक्त बाजू कोणाला दाखवणार I नाही. will be self-reliant. आता मी स्वतःवर स्वावलंबी I बनणार. will take control of my own destiny now. माझ्या दिशेला मी माझ्या हातामध्ये ठेवणार. I will not believe anybody. आता मी कोणावरही भरोसा नाही ठेवणार. I will do what I think is right and proper. आणि जे मला योग्य वाटतं, जे मला बरोबर वाटतं तेच मी माझ्या जीवनामध्ये करणार. And I would be in control. आणि मग मी स्वतःचं जीवन ताब्यात ठेवणार. But she was not making any headway in her life. परंतु आपल्या जीवनामध्ये ती कुठेही प्रगती पथावर नव्हती. See? पहा, But then what happens? परंतु काय झालं पुढे? Such people, असे लोक since they don't have the strength of the Lord, प्रभूचं बळ त्यांच्यामध्ये नसल्या कारणाने they become weak ते again. पुन्हा अशक्त बनतात. Now what happened to this lady I'm telling you? आता या बाईचं काय झालं ते मी सांगतोय. All that she spoke, आता जे काही ती बोलली, but after some time, परंतु कालांतराने she fell for another man. ती दुसऱ्या माणसाबरोबर राहिली. She fell for another man. दुसऱ्या माणसाच्या प्रेमात पडली. Because he proved himself very strong for her. कारण त्याने असं दाखवलं की मी तुझ्यासाठी फार मोठा खंबीर And he said, आहे. I understand your pain, your sorrow. आणि मग तो म्हणला की मला तुझे वेदना, तुझे दुःख समजतात. And then suddenly she burst. मग अचानक ती उफाळून निघाली And then she wanted a support. आणि मग तिला साह्याची गरज वाटली. And again, you see, she went into a
second kind of relationship. Now she wanted to get married to him. पहा आता दुसऱ्या नातेसंबंधामध्ये ती गेली आणि त्याच्या बरोबर लग्न करायला आता Now तयार what about झाली. the children and all that now? आता या सगळ्या प्रकरणामध्ये मुलाबाळांचं How काय? can God work in this situation? आता या परिस्थितीमध्ये देव कशा प्रकारे कार्य करेल? But that was the time परंतु ती वेळ होती somebody told her, की कोणीतरी तिला सांगितलं you're messing up your life. की आपलं जीवन तू बर्बाद करते, Because कारण she was living a complete wayward life now. संपूर्ण भाराक्रांत जीवन ती जगत होती. So she was brought to me. त्यामुळे तिला माझ्याकडे आणण्यात आलं. I counseled to her मी तिला मसलत दिली and I told her, आणि मी तिला you सांगितलं don't need to hide your weaknesses. की आता आपला अशक्तपणा लपवण्याची तुला गरज नाही. You don't be like the world now. जगाप्रमाणे तू राहू नको, You continue attending our meeting. की मीटिंगला सतत येत राहा तू. See? Paha. And then आणि त्यानंतर she started coming for the meeting. ती सभेला येत राहिली. But परंतु many times we feel now the husband will come back. अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की आता माझा पती माझ्याकडे येईल. But in this case, परंतु या the प्रकरणात husband was adamant. त्या ठिकाणी तो जिद्दी होता, हट्टी. He said, no, तो म्हणला नाही, I'm not going to come back to her. मी आता तिच्याकडे पुन्हा येणार नाही. The divorce went through आणि मग घटस्फोट झाला पुढे, because her husband wouldn't change. कारण तिचा पती बदलायला तयार नाही. But one beautiful thing happened. परंतु त्यात एक सौंदर्याची बाब. He said, I'm going to get married to somebody else. तो म्हणला की मी इतर स्त्री बरोबर लग्न करणार आहे आता. And she said, मग ती म्हटली, she asked me that time, I counseled to her. मग मी मसलत केल्यानंतर तिने मला विचारलं. She said, ती म्हटली give me my children then. की आता माझे मुलं बाळ द्या. And so God touched him. He gave the custody of the children. तर देवाने त्याला स्पर्श केला आणि मुलाबाळांचा ताबा त्याने तिच्या स्वाधीन केला. And he went and got married to that lady and they lived separate. आणि मग तो गेला, इतर बाई बरोबर त्यांनी लग्न केलं आणि ते वेगळे राहू And now लागले. this lady, आता ही बाई she grew in the Lord ती प्रभूमध्ये वाढली and beautifully she's raising up her children. आणि अतिशय सुंदर प्रकारे आपल्या मुलाबाळांची वाढ करत And आहे. she's becoming strong. आणि आता ती बलवान होत आहे, She's attending the church. ती सभेला येत आहे And she's becoming very bold today in the Lord. आणि आज प्रभूमध्ये अतिशय धाडसी ती बनत आहे. And now आणि आता she doesn't get scared to show forth her weakness. आपला अशक्तपणा पुढे दाखवण्यासाठी तिला भीती नाही वाटत. And everything is going fine with her आणि now. सगळं काही तिच्या जीवनामध्ये सुरळीत चाललं Okay, आहे. her husband didn't come back, but what she wanted, the custody of her children she got. ठीक आहे, एक बाब अपूर्ण राहिली की तिचा पती तिच्याकडे आला नाही, परंतु तिची इच्छा होती की माझे मुलं बाळ माझ्याकडे असले पाहिजे. देवाने ती इच्छा पूर्ण केली. Praise God. Hallelujah. Now, sometimes God cannot change somebody's spirit. पहा, कधी कधी देव एखाद्याच्या आत्म्याला नाही बदलू शकणार. See, he can change circumstances for him. पहा, त्याच्यासाठी तो परिस्थिती बदलेल. But if that man is very adamant and said, let me die, but I will not come back, nobody can do anything for परंतु him. जर का तो व्यक्ती फार हट्टी असेल आणि असं म्हणेल की मी मेलो तरी चालेल परंतु पुन्हा वळणार नाही, तर मग काही नाही करता You येणार. can drive out the demon, but you cannot drive out the spirit of man. पहा, आपण भूताचा आत्मा हाकलू शकतो परंतु मानवी आत्मा आपण नाही हाकलू शकणार. Even God has no power over your spirit. म्हणजे तुमच्या आत्म्यावर देवाचा देखील ताबा नाही. What will he do? मग काय करणार तो? He is the God of all spirits, surely. तो सर्व आत्म्यांचा देव आहे हे नक्की आहे. But he has made us little gods of our own selves. परंतु आपल्या स्वतःचे देवाने आपल्याला छोटे छोटे देव असं बनवलं He has आहे. given us free will. देवाने आपल्याला स्व इच्छा दिली आहे. And so he will not push himself. त्यामुळे तो स्वतः कधीही स्वतः झटत नाही आपल्या Today जीवनात. you can just close your Bible and walk out from this place and God will not stop you. आज तुम्ही आपलं बायबल बंद करून सरळ स्वत बाहेर पडताल आणि देव तुम्हाला थांबवणार नाही. He will not stop you. He cannot stop you. देव तुम्हाला थांबवूच नाही शकणार. If he could have stopped, जर का तो तुम्हाला थांबवू शकला असता then he could have stopped many of our sins तर also. मग आपले अनेक पाप देखील त्यांनी रोखले असते. See? But Aha. he cannot. परंतु तो नाही थांबू शकेल. He cannot go beyond a man's spirit. मानवी आत्म्याच्या पलीकडे तो नाही जाऊ That's शकत. why Jesus told Judas, what you want to do quickly. आणि म्हणून तर येशू यहुदाला म्हणला की तुला जे करायचं ते तू करून घे, I cannot help you. मी तुला मदत नाही करू शकणार. That's why heaven is a prepared place for prepared people. त्यामुळे जे पूर्व तयारीमध्ये लोक आहेत त्यांच्यासाठी पूर्व तयारी केलेली जागा म्हणजे स्वर्ग That's why आहे. when a person goes to hell, he belongs to that place properly. त्यामुळे एखादा व्यक्ती जर का नरकात जात असेल तर मग तो त्याच लायकीचा आहे म्हणून तिथं गेला आहे. Nobody can say God pushed me into hell. कोणी असं म्हणू नाही शकत की देवाने मला नरकामध्ये The टाकलं. rich man in Hades, he never blamed God. जो अधोलोकात होता श्रीमंत त्यांनी कधी देवाला दोष नाही लावला. No, he नाही. said, it is my fault.
तो म्हणला ही माझी चूक आहे. Now somebody let them go to my house and preach Christ. आता कोणीतरी कोणाला तरी माझ्या घरी पाठवा म्हणजे तो ख्रिस्त गाजवेल. So in this case, तर या प्रकरणामध्ये God didn't want this woman's strength. God wanted her weakness. देवाला त्या बाईची शक्ती नको होती, देवाला त्या बाईचा अशक्तपणा हवा होता. Praise God. हालेलुया. He wants our weakness. आपला अशक्तपणा देवाला पाहिजे. He wants our brokenness. आपला भग्नपणा देवाला पाहिजे. Only there He can work. कारण त्यानंतरच देव कार्य In करेल. your brokenness He can work the तुमच्या best. तुटकेपणामध्ये देवाचं सर्वोत्तम काम होतं. In our strong heads He cannot work. आपल्या बलवान बुद्धीमध्ये देव कधी काम नाही करणार. We have to fall prostrate before God आपण देवासमोर उपडे पडलं and पाहिजे say, Lord, here I am. आणि प्रभूला म्हणलं पाहिजे, प्रभू मी पहा इथे आहे. I am a weak vessel, O प्रभू मी God. तुझ्या पुढे अशक्त पात्र I आहे. cannot do anything without you. प्रभू तुझ्याशिवाय मला काही नाही करता येत. And see how He helps you. मग पहा देव कशा पद्धतीने तुम्हाला मदत करेल. Let go and let God. त्यामुळे सोडून द्या आणि देवाला त्याचा ताबा घेऊ द्या. Let go and let God. सोडून द्या आणि देवाला त्याचा ताबा घेऊ द्या. Look at Christ Himself. आता ख्रिस्ताकडे पहा. How weak He appears to us on the cross. काल्वरीच्या वधस्तंभावर तो आपल्याला किती अशक्त भासतो. But that cross is the power of God unto salvation for all of us. परंतु आपल्या प्रत्येकाच्या तारणासाठी देवाचं सामर्थ्य म्हणजे तो वधस्तंभ आहे. Praise God. हालेलुया. His throne could not save, but His cross could save us. त्याच्या सिंहासनामुळे आपण तारल्या नाही गेलो, परंतु त्याच्या वधस्तंभामुळे आपण तारल्या गेलो. God was seated on the throne, but He could not save us. देव सिंहासनावर विराजमान होता तरी देखील तो आपल्याला तारू नाही शकला. But His cross could save us. परंतु त्याचा वधस्तंभ आपल्याला तारण प्राप्ती करून That दिली. cross which is foolishness. जो मूर्खपणा दिसत आहे जगासाठी तो वधस्तंभ. Look at Jesus Christ. आज येशू ख्रिस्ताकडे पहा. He was not born in a renowned home or a palace. एका शाही घराण्यामध्ये महालामध्ये काय तो जन्माला आला He नाही. was born in an ordinary stable. एका छोट्याशा गव्हाणीमध्ये तो जन्माला आला. He lived a carpenter's life, a peasant's life. अगदी सुताराचं जीवन तो जगला. His example for weakness was excellent. अशक्तपणामध्ये त्याचं जे उदाहरण होतं ते सर्वोत्तम उदाहरण. And there you find Him on the cross. आणि त्या ठिकाणी वधस्तंभावर आपल्याला तो आढळतो. And the world saw Him completely powerless on the cross. आणि जगाने जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा त्यांना असं आढळलं की अरे हा काहीच त्याच्यामध्ये शक्ती नाही, सामर्थ्य नाही. Yet it became the most powerful weapon for our salvation. तरी देखील आपल्या तारणासाठी सर्वात मोठं शस्त्र म्हणजे ख्रिस्त बनला. Praise God. हालेलुया. Because he trusted on God. कारण त्याने देवावर भरोसा ठेवला. He trusted on God. त्याने देवावर भरोसा He ठेवला. looked to the Father. त्यांनी पित्याकडे पाहिलं. He said, Father, forgive them. आणि पित्याला म्हणला की प्रभू यांना क्षमा कर. He said, my God, why have you तो forsaken म्हणला की me? माझ्या देवा तू माझा त्याग का केला. So that was not God dying on the cross. देव वधस्तंभावर मरत नव्हता. If God died, this world will die. जर का देव मेला असता तर हे जग मरून जाईल. Are you understanding? समजत आहे. God can never die. देव कधी मरू नाही शकणार. If God dies, you die, I die, the world dies. जर का देव मरण पावला तर मग तुम्ही मी संपूर्ण जग मरण पाहू. He is an eternal तो God. सनातन देव आहे. But there he was the Son of God. परंतु त्या ठिकाणी देवाचा पुत्र होता. He was the man तो of मनुष्य God. होता, मनुष्याचा पुत्र होता. And he was dying for our sins. आणि आपल्या पापांसाठी तो मरण पत्करत होता. God cannot pay for our sins. देव आपल्या पापांप्रित्यर्थ किंमत मोजू नाही शकत. Only man can pay for our sins. फक्त माणसासाठी मनुष्यच किंमत मोजू शकतो. Are you understanding, people? समजत आहे प्रियांनो? Only man can pay for our फक्त sins. आपल्या पापांसाठी मनुष्यच किंमत मोजू That's शकतो. why Jesus became man. त्यामुळे येशू मनुष्य रूप धारण करून आला. And there, आणि त्या and ठिकाणी he said, आणि तो म्हटला, Father, बापा into your hands I commend my spirit. तुझ्या हाती मी माझा आत्मा There he सोपवतो. said, त्या ठिकाणी तो my म्हटला, God. माझ्या देवा. Did you see that? पहा In his weakness, त्याच्या अशक्तपणात there was strength for the whole world. संपूर्ण जगासाठी शक्ती लपलेली होती. Praise God. हालेलुया. That's why the devil is afraid more of Christ आणि त्यामुळे सैतान सर्वात जास्त ख्रिस्ताला भीतो. on the cruel cross. त्या काल्वरीच्या क्रूर वधस्तंभावर You know, the devil is more afraid of Christ on the cruel cross than the king on his throne. त्यामुळे सैतान जो राजा सिंहासनावर विराजमान आहे त्याच्यापेक्षा काल्वरीच्या क्रूर वधस्तंभावर जो ख्रिस्त खिळलेला आहे त्याला जास्त घाबरतो. Praise God. हालेलुया.
You know, you need to know how frail you are. आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण किती कमकुवत आहोत. Then you can see the strength of God. त्यानंतर मग आपल्याला देवाची शक्ती दिसून But येईल. when you see your strength, you cannot see the power of God. परंतु जेव्हा आपली नजर आपल्या शक्तीकडे लागते तेव्हा देवाचं सामर्थ्य आपल्या आड जातं. Are you understanding, people? समजत आहे प्रियांनो? Try to understand what I'm giving it to समजून you. घ्या की मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न The करत more आहे. you think that you are strong, जेवढं जास्त तुम्हाला असं वाटतं की मी फार बलवान आहे, the lesser you will know the power of God. तेवढं कमी तुम्हाला देवाचं सामर्थ्य आढळेल. But the more you know that the weakness you have, परंतु जेवढं जास्त तुम्हाला समजेल की माझ्यामध्ये किती अशक्तपणा the आहे, more you will lean on God. तेवढं जास्त तुम्ही देवावर अवलंबून राहताल. That's why a child त्यामुळे एखादं लहान लेकरू leans on its father and mother more than the son or the daughter who is grown up. जे मुलं वाढलेले आहेत त्यांच्यापेक्षा आपल्या आई वडिलांवर जास्तीत जास्त लहान लेकरं अवलंबून असतात. Why? का? Because कारण they see the strength of their parents आपल्या आई वडिलांची शक्ती त्यांना दिसून and they येते see their weakness. आणि आपला अशक्तपणा देखील त्यांना दिसून येतो. That's why small children always lean on their त्यामुळे parents. जे लहान लहान मुलं असतात ना ते आपल्या आई वडिलांवर नेहमी अवलंबून That's असतात. why Jesus said, unless you become like little children, you त्यामुळे cannot see the kingdom of त्यामुळे God. तर येशू म्हणला ना की जोपर्यंत तुमची पालट होऊन तुम्ही लहान बालका समान होत नाही देवाचं राज्य तुम्हाला पाहता येणार Every नाही. time you see the power that is displayed here in the meeting, ज्या ज्या वेळी तुम्हाला या ठिकाणी या सभेमध्ये देवाच्या सामर्थ्याचं प्रदर्शन दिसून it येतं is because I have become very small before my त्याच्या God. मागचं एक कारण आहे की मी माझ्या देवासमोर अगदी लहान होतो. It's not becoming, it is only realizing that आणि you are small. म्हणजे काय आपण लहान होतो असं नाही तर आपण लहान झालो आहोत याची जाणीव करून घेणं. We are all small, 100%. आपण सर्वजण लहान आहोत यात काही वाद नाही. But all of us don't recognize that we are small and He is big. परंतु स्वतःला ही जाणीव होत नाही की मी लहान आहे आणि तो मोठा आहे. Let Him increase and let me decrease. त्याची वृद्धी व्हावी माझी ह्रास व्हावी. Praise God. Hallelujah. Be still and शांत know व्हा. that I am God. शांत व्हा आणि ओळखून घ्या की मीच देव आहे. That's what God is telling us. आणि हेच तर देव आपल्याला सांगत आहे. Be still also means pause. शांत व्हा म्हणजे काय की स्तब्ध राहा. Pause. Pause means it's not full stop, it is pause. स्तब्ध राहा म्हणजे स्तब्ध राहा म्हणजे काय काम असं संपूर्ण हातातून सोडून नका देऊ. You know, शांत there is a pause and there is a stop. स्टॉप म्हणजे थांबवा Amen. आणि स्तब्ध राहा यात फरक आहे. So pause means you have to pause for relaxation. स्तब्ध राहा म्हणजे काय की जागेवर आरामासाठी स्तब्ध A राहणे. pause from thinking on it त्याच्या विचारापासून स्तब्ध राहणे and relaxing on God. That आणि is pause. देवाविषयी विश्रांतीमध्ये जाणे याला म्हणतात स्तब्ध At राहणे. times you need to put off those things that you are handling now for the next day. कधी कधी जे आपल्या हातामध्ये काम आहे ते दुसऱ्या दिवसासाठी आपण स्तब्ध ठेवलं पाहिजे. Are you understanding? समजत आहे. Many times अनेक वेळेला you want to do it today. आपलं असं असतं की मला आजच पूर्ण I want to करायचं do it today. मला हे आजच पूर्ण Then I करायचं can असतं. sleep in peace. त्यानंतर मला शांत झोप And then you लागेल strive and go beyond your own strength. आणि त्यानंतर मग आपण धडपड करतो आणि आपल्या शक्ती पलीकडे आपण जातो. And when you go beyond your own strength आणि जेव्हा आपल्या शक्ती पलीकडे आपण जातो and it is not working, आणि त्यानंतर काम काही होत नाही it shows मग असं दिसून in your येतं attitude. तुमच्या वृत्तीमध्ये. You know, there is a display of anger and then many things come out. मग वृत्ती आपली दिसून येते रागाचं प्रदर्शन होतं Who तिरस्काराचं told प्रदर्शन you you have होतं. to do it today कोणी itself? तुम्हाला असं सांगितलं आहे की आजच हे काम पूर्ण करायचंय? Are you getting me? समजत Who आहे. told you? कोणी तुम्हाला नाही, सांगितलं? मी आज संपूर्ण घर क्लीन करणारच. आज रात्रीपर्यंत मी करणार तरी झोपणार. त्याचे see some of the wives do that. काही पत्नी असं करतात. आज मला संपवायचं हे भांडी बिंड सगळं धुवून. Yeah, it is good. You do it. It's good. But don't go beyond yourself, breaking yourself. हे चांगलं आहे हे तुम्ही करा घरचं कामकाज करणे चांगलंच आहे परंतु आपल्या शक्ती पलीकडे डोके फोडीपर्यंत हे काम नका करू. Don't become like Martha. मार्तेप्रमाणे बनू नका. She did it, तिने केलं but she didn't know that she was going beyond herself also. परंतु तिला हे कळलं देखील नाही की आपल्या कुवती पलीकडे मी जात आहे आता. Because कारण Jesus was not coming alone. When he came, always he had 50 people around him. येशू काय कुठे जात असताना एकटा कधी गेला नाही त्याच्या मागे 5-50 माणसं नेहमी But असायची. she said, I will cook, don't worry. परंतु ते म्हणले की मी सगळ्यांसाठी स्वयंपाक तयार करते. Jesus काळजी is नका coming, करू. I will cook. Praise येशू God. येत आहे मी स्वयंपाक तयार करते देवाला धन्यवाद. Praise God, do it. देवाला धन्यवाद कर. See? पहा. But don't get frustrated then. परंतु त्याच्या मागे जीवाची दगदग नको करून घेऊ. काय कोणी मदत करायला नाहीये, कोण नाहीये. Take the help.
take somebody's help or don't promise only. मदत घ्या, कोणाची तरी मदत घ्या, नाही तर मग अशा प्रकारचं अभिवचन देऊच नका. Amen. Amen. And when you know that you are going beyond your own strength, आणि जेव्हा तुम्हाला समजतं की माझ्या जीवाची दगदग होत you चाललेली should आहे, say, it is breaking point. तुम्ही म्हटलं पाहिजे की आता बास झालं, Bas. हे उद्यासाठी मी करणार. बाकीचं काम उद्या. Yes. I have seen people, then they get backache and then they get angry on their children. आणि मग मी अशा लोकांना पाहिलं आहे की मग त्यांच्या पाठ दुखती, मग मुलाबाळांवर रागवतात. Say, Lord, प्रभू म्हटलं is पाहिजे, enough. बास आता पुरे, I will not now further do it. आता यापुढे मी काय हातात घेणार नाही. Amen. इमॅन. You do your part. तुम्ही आपला भाग पूर्ण करा. But whatever you are doing, परंतु जे काही तुम्ही करताय, if it is beyond yourself, तुमच्या कुवती पलीकडे जर का असेल, drop it for that day. तर मग त्या दिवसासाठी ते कामकाज हातातून टाकून And द्या tell the Lord, आणि प्रभूला सांगा, I'm trusting you. प्रभू मी तुझ्यावर भरोसा ठेवला आहे. And possibly the next morning that work will be done of yours. आणि मग शक्यतो दुसऱ्या दिवशी सकाळी ते काम तुमचं पूर्ण होईल. Maybe you had planned to write to your boss or write to your or to speak to somebody, and so many things had been lined up just to get things done. कदाचित सर्व गोष्टी आटोपण्यासाठी तुम्ही कदाचित सगळे उपाययोजना केल्या असतील, लोकांबरोबर बोलाचाली Maybe, करायची maybe, असतील, maybe you are losing your job, कदाचित तुमची नोकरी तुम्ही गमवत and असाल you said, now I'll do all these things. आणि मग तुम्ही म्हणत असाल की आता या सगळ्या गोष्टी मी असं करणार आहे. बॉसला फोन करणार, माझ्या मित्राला फोन करणार, ह्याला पण फोन करणार की तू उद्या ये आणि तू बॉसला सांग मी असं नाही होतो, तसं नव्हतं, मी चांगलं होतो. So I've got all these things lined up now. I have to finish it all up. आता हे सगळं काही, आता मी सगळं काही तयार केलं आहे, सगळं काही कामकाज मला संपवायचं आहे. And now you start doing one after the other. आणि मग एका मागे एक तुम्ही काम करू You phoned लागता. up one person, you wrote a letter, and you did this and you did that. मग एकाला तुम्ही फोन लावला, दुसऱ्याला तुम्ही पत्र लिहिलं, And by that time it became 12 o'clock आणि at night. तोपर्यंत रात्रीचे 12 वाजलेले. And then you say, oh, three more people, I have to phone them up and tell them. आणि त्यानंतर मग 3 लोकांची यादी राहते. मग तुम्ही म्हणता की तिघांना अजून फोन लावायचा आहे. You need to just drop it मग हातातलं कामकाज टाकून दिलं and पाहिजे say, forget it. आणि म्हटलं पाहिजे बास आता. एवढं केलं मी, बस झालं, आता देव बघून घेणार. See, that is the kind of approach God appreciates. अशा प्रकारच्या वृत्तीला देव शब्बासकी देतो. Are you understanding? समजत आहे? I just leave it now. मी आता सोडून दिलं. Lord, I just don't want to do it further. प्रभू आता यापुढे मला काय करायचं I have नाही. seen it in my own life. माझ्या स्वतःच्या जीवनात मी हे पाहिलं I've आहे. tried to do certain things. मी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न And केला suddenly in my spirit, आणि माझ्या आत्म्यामध्ये अचानक I felt, मला असं जाणवलं, काय करू नको, सोडून दे. Don't do it only. काहीच करू नको. But then my wife says, oh, but what will happen tomorrow? परंतु मग माझी पत्नी म्हणायची उद्या काय होईल. सोडून दे, काहीच नाही करायचं, जाऊ दे. देवावर विश्वास ठेव. And I have seen many times आणि अनेक वेळेला मी पाहिलं when I आहे have not done anything, की जेव्हा मी काहीच केलं नसेल, God has worked it out through the whole night. तेव्हा संपूर्ण रात्रीमध्ये देवाने कामकाज पूर्ण केलं And असतं. morning the whole scene is different. आणि सगळं दृश्य बदललेलं And असतं. the thing that I had imagined that previous night was not the same that I saw the next day. आणि अगोदरच्या रात्री ज्या पद्धतीने मी त्या कामाविषयी कल्पना केली त्याच्या अगदी उलट देवाच्या हातून काम झालेलं असतं. Everything turned out very different. सगळं काही अगदी उलट झालेलं असतं सुंदररित्या. And see, and that is the result I wanted. आणि अशाच प्रकारचे निकाल तर मला पाहिजे, But the working was very different. परंतु काम करण्याची पद्धत वेगळी. That is only God knows how to work ते it. फक्त देवाला ठाऊक की कसं काम करायचं. Are you understanding, people? समजत आहे प्रियांनो? See, I'm giving you several meanings of this let go. म्हणजे सोडून Be द्या, still. शांत व्हा, याचे विविध अर्थ मी तुम्हाला सांगत आहे. Praise God. Hallelujah. So you need to at times postpone it for some other day. तर कधी कधी आपण दुसऱ्या दिवसावर काम ढकललं पाहिजे. At times you need to rest. कधी कधी आपण विश्रांती घेतली पाहिजे. Rest. विश्रांती घ्या. Once Smith Wigglesworth, the apostle of God, देवाचे प्रेषित स्मिथ रिगल्सवर्थ एकदा म्हटले, he along with this another man of God, दुसऱ्या एका सेवकासोबत they were traveling by train ते ट्रेन मध्ये प्रवास करत होते, because they had to preach in another town. कारण दुसऱ्या शहरामध्ये त्यांना उपदेश करायचा होता. And that journey was the whole night. आणि संपूर्ण रात्रीचा तो प्रवास होता. And morning they had to preach. आणि सकाळी त्यांना सुवार्ता गाजवायची होती. Both of them were traveling together. आता दोघेही एकत्र प्रवास करत होते. The other man of God, आता दुसरे देवाचे सेवक he took his seat त्यांनी आपली जागा घेतली and then he was praying the आणि whole प्रार्थना night. करू लागले संपूर्ण रात्र. While Smith Wigglesworth, आणि दुसऱ्या बाजूला स्मिथ रिगल्सवर्थ he took one mattress, something he put and a pillow and he slept off. त्यांनी काय केली, त्या ठिकाणी त्यांनी चटई हातरली, एक उशी घेतली आणि झोपी गेली. आणि सकाळीच उठलं straight and direct for the meeting. आणि थेट सभेला.
And then as he was moving, his friend said, I spent the whole night in prayer. आणि जसं त्या ठिकाणी ते वाहत जात होते सगळे सभेमध्ये, त्या ठिकाणी त्यांचे मित्र म्हणले संपूर्ण रात्र मी प्रार्थनेमध्ये There घालवली is going to be anointing. आणि आता फार जाड अभिषेक येणार. He wanted to tell him that you slept, I was awake and praying. म्हणजे त्यांना सांगायचं होतं त्यांना स्मिथ रिगल्सवर्थला की तुम्ही रात्रभर झोपला आणि मी जागा राहिलो रात्रभर. Smith didn't say anything. परंतु स्मिथ रिगल्सवर्थ काही बोलले नाही. And both the meetings took place. आणि मग दोन्ही सभा पार पडल्या. When Smith Wigglesworth stood, आणि जेव्हा स्मिथ रिगल्सवर्थ And उभे राहिले preached, आणि त्यांनी सुवार्ता there was गाजवली, mighty power. त्या ठिकाणी जाड सामर्थ्य And उतरून for आलं 2 hours he continued. आणि 2 तास ती सभा त्यांनी चालवली. This man of God stood. आणि हे दुसरे देवाचे सेवक उभे He was राहिले, so tired, ते एवढे दमले he होते couldn't even focus on the word. त्यांना त्या ठिकाणी देवाच्या शब्दावर लक्ष देखील लावता He येणार. couldn't catch what the Spirit of God was telling आणि him. देवाचा आत्मा त्यांना जे काही सांगत होता ते ग्रहण देखील करता येत नव्हतं त्यांना. And the meeting was so and so. आणि मग So. सभा म्हणजे अशी ठीकठाक झाली. Later on, मागवून that man of God told Smith Wigglesworth, ते देवाचे सेवक स्मिथ रिगल्सवर्थ यांना म्हटले, you slept and I was awake. Why the difference? तू झोपला होता, रात्रभर मी जागा राहिलो, मी प्रार्थना केली, मग हा फरक का आला? He said, मग ते your म्हटले, body is worn out. अरे तुझं शरीर पूर्णपणे झिजून गेलं. If your body doesn't help you, your spirit cannot get things from God. जर का तुझ्या शरीराने जर का तुला मदत केली नाही तर मग तुझ्या आत्मेला देवाकडून गोष्टी मिळणार नाही. While I trusted in God, तर दुसऱ्या बाजूला मी देवावर भरोसा ठेवला and I said, आणि मी म्हटलं, Lord, you take over the meeting. प्रभू सगळ्या सभेचा ताबा तूच घे. I am your beloved. I am sleeping now. मी तुझा प्रिय I'm आहे, tired. आता मी थकलो आहे, मी झोपी जात आहे. I want to be fresh for the meeting. मला सकाळी सभेमध्ये मला ताजं राहिलं पाहिजे. Praise God. हालेलुया. I'm not saying you need to do it always, आता मी असं नाही सांगत की सदा सर्वदा तुम्ही असे काम करा, but when time permits in such a way, परंतु अशा पद्धतीने जेव्हा वेळ तुम्हाला परवानगी you देते need to trust on the Lord. तेव्हा तुम्ही देवावर भरोसा ठेवलाच पाहिजे. I at times tell the Lord, कधी कधी मी प्रभूला म्हणतो, Lord, प्रभू today I didn't pray much, आज मी जास्त प्रार्थना नाही केली, but today I'm trusting on you much. परंतु आज मी तुझ्यावर जास्त भरोसा ठेवू नये, So I'm going there. तर आता मी तिथं जात आहे. You do it. आता तू कार्य कर. Many times अनेक वेळेला we trust more on our prayers that we made than trusting on God. देवावर भरोसा ठेवण्याच्या ऐवजी, देवावर अवलंबून राहण्याच्या ऐवजी आपल्या प्रार्थनेवर आपण जास्त अवलंबून It राहतो. happened. We tend to get into that kind of, तर अशा प्रकारच्या मनोवृत्तीमध्ये आपण जातो. मी प्रार्थना भरपूर केलेले आहे, आज नक्की होणार. म्हणजे काय, मी प्रार्थना केले म्हणून होणार. Because I prayed it happened. मी प्रार्थना केली म्हणून होणार. So sometimes the devil takes these words and says, see, you prayed, it happened. आणि कधी कधी म्हणून सैतान हे शब्द घेतो आणि असं सांगतो की तू प्रार्थना केली ना म्हणून झालं. At times you need to say, कधी कधी आपण असं म्हटलं पाहिजे, I'm not going to pray. मी प्रार्थना नाही I'm करणार, going to trust on the Lord. मी देवावर भरोसा ठेवू नये. Sometimes you need to allow these things to happen Kadi- so that, we don't trust, base everything on our own efforts. आणि म्हणून कधी कधी या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण घडवून दिल्या पाहिजे, म्हणजे स्वतःच्या बळावर, स्वतःच्या प्रयत्नावर आपण उभे राहत नाही. At that time, God will show it to you. आणि त्यावेळी देव तुम्हाला दाखवून देईल, It's not your prayer, but His power Ki and he- His faithfulness that has worked it out. हे तुझी प्रार्थना कार्यशील ठरली नाही, तर माझा विश्वासूपणा, माझा सामर्थ्य त्या ठिकाणी कार्य करून गेलं. Praise God. Hallelujah. So you do what you can do, आणि म्हणून जे तुम्हाला करता येईल तुमच्या कुवतीमध्ये ते तुम्ही करा, but don't try to do it 100%. परंतु 100% काम साधण्याचा प्रयत्न करू नका. And then you leave God outside of everything that you're doing. त्यानंतर मग जे काही काम तुम्ही आपल्या हातामध्ये घेतलं असतं त्या कामामध्ये कुठेही देव नसतो, देव त्या बाहेर असतो. Unless you let go, you cannot let God. जोपर्यंत तुम्ही सोडून देत नाही तोपर्यंत देवाच्या हातामध्ये आपण देत नाही. Unless you come to a place where you are willing to let go, you're not going to submit to God and acknowledge His sovereign power over that situation. जोपर्यंत तुम्ही अशा परिस्थितीमध्ये येत नाही की आता मी सोडून दिलं पाहिजे, तोपर्यंत तुम्ही देवाच्या सामर्थ्याला, देवाच्या शाही, प्रतापशाही सामर्थ्याला आपण मान्यता देत नाही. Unless you let it go, जोपर्यंत तुम्ही जाऊन देत नाही, you will never allow God to have the sovereign control even of your life. तोपर्यंत तुम्ही देवाला तुमच्या जीवनावर शाही ताबा देखील मिळवून देत नाही. We need to understand
आपण हे समजून घेतलं पाहिजे. The fountain of all power, the source of all power is your God. सर्व सामर्थ्याचा उगम म्हणजे तुमचा देव आहे. Wisdom and justice and righteousness and goodness and truth all comes from him. सत्य, चांगुलपणा, विश्वासूपणा, नीतिमत्ता, न्याय ह्या सगळ्या गोष्टींचा उगम देवामधून आहे. At times कधी कधी you don't have to pray. आपण प्रार्थना करायची गरज देखील नसते. Oh God, some people say, what is this, pastor? You say, काही लोक म्हणतील पास्टर काय शिकवतात आज. see, at times you need to understand. कधी कधी आपण समजून घेतलं Because when पाहिजे. you pray correctly, when you read your Bible correctly, when you live a righteous life correctly, then you start depending on it. कारण जेव्हा आपण तंतोतंत प्रार्थना करतो, आपण तंतोतंत बायबल वाचतो, तंतोतंत आपलं जीवन आपण धार्मिकतेमध्ये आपण चालवतो, तेव्हा मग आपण स्वबळावर अवलंबून असतो. We become legalistic more. मग आपण स्वबळावर जास्तीत जास्त अवलंबून Now असतो. listen. आता ऐका, At the Red Sea, तांबड्या समुद्रावर Moses cried, मोशेने आरोळी केली, prayed to God. देवाजवळ प्रार्थना केली. Bible says Moses prayed to God. बायबल सांगते की मोशेने देवाचा धावा केला. God said, don't cry to me. आणि देव म्हणला की माझा धावा का करत बसलाय. See, cry means prayer all same. म्हणजे काय की प्रार्थना. He said, don't pray to me. तो म्हणला की माझ्याजवळ प्रार्थना का करत बसला. See, he told Moses, why you're praying to me? मोशेला म्हणला देव की का माझी प्रार्थना करतोय तू. Stand still and see the salvation of the Lord. शांत रहा आणि देवाचं तारण पहा. Stand still and see the salvation of शांत the Lord. रहा आणि देवाचं तारण पहा. Otherwise, Moses tomorrow will tell everybody, I prayed, the waters divided. नाही तर मग उद्या उठून मोशे म्हणेल की बघ मी प्रार्थना केली म्हणून तांबडा समुद्र दुभांगला. Are you understanding? समजत आहे. Sometimes God lets us know that we are still people. तर कधी कधी देव आपल्याला ही जाणीव करून देतो की अरे बाबा तू माणूस आहे आणि मी देव आहे. You still are man of God. तू अजूनही देवाचा माणूस आहे. You are not God man, you are man of God. तू दैवी माणूस नाही, तू देवाचा माणूस आहे. There is only one God man and that is our Lord Jesus Christ. आणि फक्त दैवी माणूस एकच आहे, तो म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त. Praise God. Hallelujah. There is only one God man. तो फक्त एकच दैवी माणूस And आहे. there are many men of God, many women of God. असे देवाचे माणसं, देवाच्या स्त्रिया, देवाचे पुरुष असे अनेक आहेत. Praise God. Hallelujah. So sometimes he has to remind us. आणि म्हणून त्याला कधी कधी आपल्याला स्मरण द्यावं लागतं You are still a man. की तू अजूनही मनुष्य आहे. You are still a man of God. तू अजूनही देवाचा माणूस आहे. That's why त्यामुळे you don't, sometimes कधी कधी God stops the power to work through you. तुमच्याद्वारे जे सामर्थ्य वाहत असतं त्याला देव रोखतो. Sometimes you see the mighty anointing and people are healed and sometimes people are not healed. कधी कधी आपण पाहतो एका सभेमध्ये जाड अभिषेक उतरून आला आहे, लोकांमध्ये आरोग्य पसरत I आहे. pray over some people and they are healed. काही लोक मी प्रार्थना करतो, काही लोकांना जागेवर आरोग्य And next मिळतं. day I come, I say, be healed and he's not healed. आणि दुसऱ्या दिवशी मी येऊन हात ठेवतो, म्हणतो बरा हो, आणि तो बरा होत And नाही. I say, Lord, what happened? आणि मी म्हणतो प्रभू काय झालं. God says, प्रभू म्हणतो you are a man of God. You're not God man. तू दैवी माणूस नाही, तू देवाचा माणूस आहे. हालेलुया. See, he has to keep our feet on the earth. त्याला आपले पाय जमिनीवर ठेवतो तो. Neither pride येऊ शकतो. Pride can come in us. नाही तर मग गर्व येतो. Amen? Amen. Pride will come in us. गर्व आपल्यामध्ये येतो. अरे don't worry, I will pray, it will happen. अरे काळजी करू नको, मी प्रार्थना करतो, मग सगळं बघ कसं होईल. See, that's why he doesn't give all the gifts to one person. त्यामुळे एकाच व्यक्तीला तो सगळ्या प्रकारची कृपादानं देत नाही. All the gifts are in one person, the Lord Jesus आणि Christ. म्हणून सगळे कृपादान एकाच व्यक्तीमध्ये आहे, तो म्हणजे आपला प्रभू येशू The Lord ख्रिस्त. Jesus Christ. फक्त प्रभू येशू ख्रिस्त. He is an apostle, he is an evangelist, he is a pastor, he is a teacher, he is a prophet. तो आहे प्रेषित, तो संदेष्टा आहे, तो पाळक आहे, तो शिक्षक आहे, तो सुवार्तिक आहे, सर्व काही त्याच्यामध्ये He आहे. has all the 9 gifts of the Holy Spirit, all 9 fruits of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचे 9 फळं, पवित्र आत्म्याचे 9 दान सगळेच त्याच्यामध्ये आहेत. Praise God. हालेलुया. But if that kind of power we had finished, परंतु जर का अशा प्रकारचं सामर्थ्य जर का आपल्याला लाभलं तर मग then संपलं. power corrupts and absolute power corrupts absolutely. तर मग सत्ता आणि सामर्थ्य भ्रष्ट करते आणि संपूर्ण सत्ता, संपूर्ण सामर्थ्य संपूर्ण भ्रष्ट करते. Praise God. Hallelujah. Are you understanding, people? समजत आहे प्रियांनो. So allow God. त्यामुळे देवाला परवानगी द्या. Allow God. देवाला परवानगी द्या. Cease from your labor for a season. काही काळापुरते आपले काबड कष्ट आपल्या हातामध्ये जे असतात त्याच्यापासून स्वतःला आवरा. Sometimes it is good. कधी कधी हे चांगलं असतं. Just leave it.
सगळं बाजूला टाकून Some द्या. people just leave it and fold their hands. No, you just don't leave it and fold your hands. फक्त काही लोक काय करतात, बाजूला टाकतात आणि हाताची घडी घालतात. No. नाही. Leave means also reflect now why this thing has happened to आता you. सोडून द्या म्हणजे काय, की त्याची सगळी गोष्ट सगळी फेर तपासणी करा की या गोष्टी अशा का घडल्या. Are you understanding? समजत आहे. Reflect upon your mistakes. की आपल्या चुकांवर आपण फेर तपासणी करा. Amen. समजत Be आहे. still शांत रहा means cease from your labor. म्हणजे काय, की आपल्या कामकाजापासून स्तब्ध हो. Cease from your labor means reflecting on your mistakes. आपल्या If it is, आपल्या कामकाजापासून स्तब्ध होणे म्हणजे काय, की जे काम तू बाजूला टाकलं आहे ते अधुरं आहे आणि ते का अधुरं आहे, त्याच्या मागच्या चुका काय आहेत ते तपासून बघ. amen, and then get back to the right track. आणि त्यानंतर मग योग्य मार्गावर पुन्हा ये. And sit back also means आणि शांत राहा, मागे बस म्हणजे काय, not only reflecting the weaknesses or the mistakes you made, फक्त एवढंच नाही की आपल्या चुका काय आपण केल्या त्याची तपासणी करणे, but reflecting also on the goodness of the Lord. परंतु देवाचा जो चांगुलपणा आहे त्याविषयी देखील विचार करणे. Sometimes कधी-कधी we are deprived of our blessings because we have not thanked God enough. आपण आपल्या आशीर्वादांपासून वंचित असतो कारण देवाला आपण पुरेसे आभार प्रदर्शन दिलेले नसतात. Are you understanding? समजत आहे. One day we will speak on this particular verse. एक दिवस या विशिष्ट वचनावर आपण शिकणार आहोत. Gratefulness. चांगुलपणा. Gratefulness. चांगुलपणा. There should be an attitude of gratitude in us. ऋण बाळगण्याची वृत्ती आपल्यामध्ये असलीच पाहिजे. You see, if we are not thankful for 10 rupees, why do we expect God to give us 20 rupees? जर का 10 रुपये विषयी जर का आपण देवाचे ऋण बाळगू शकलो नाही तर मग आपण अशी कशी काय अपेक्षा करता की उद्या देव मला 20 रुपये देईल. He will say, तो म्हणेल even if I give in 100 rupees, he doesn't thank me. जरी मी त्याला 100 रुपये दिले तरी तो काय माझे Why ऋण should I बाळगत. bless him? मग मी त्याला का बरं Why आशीर्वाद should I द्यावा. bless him with 1,000 rupees? मग 1000 रुपयाचा आशीर्वाद मी त्याला का द्यावा. I gave him 10 rupees, he stopped thanking me. मी त्याला 10 रुपये दिले तर तो आभार मानण्याचं थांबवलं Why should त्यांनी. I give him 20 rupees? मग मी उद्या उठून त्याला 20 रुपये का द्यावे. We need to learn आपण हे to शिकलं thank पाहिजे. God. आपण हे शिकलं पाहिजे की आपण देवाचे आभार कसे Lord, मानावे. I thank you. प्रभू मी तुझे आभार मानतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Yes, I am in trouble. होय प्रभू मी त्रासात आहे. I don't know what to do. प्रभू मला कळत नाही काय करायचं. But previously you did help me. परंतु मागे तू मला मदत केली. You are a great God. प्रभू तू महान देव आहे. You are a mighty प्रभू God. तू सर्व शक्तिमान आहे. There are times you don't need to even tell your trouble, but first you need to tell him about his sovereignty and his power. कधी कधी अशी वेळ असते की आपले त्रास आपण देवाला सांगू नये तर देवाचा जो थाट आहे, देवाचा जो शाहीपणा आहे, देवाची जी महानता आहे ती त्याला आपण दाखवणे. That's what Jehoshaphat did. आणि यहोशाफाटने हेच He केलं. didn't even share his trouble. First he started glorifying त्या God. ठिकाणी त्यांनी आपल्या त्रासांविषयी देवाला कधी तक्रार केली नाही. First he started with praising तर God. अगोदर देवाची स्तुती तो करू लागला. Then he started sharing his trouble. त्यानंतर आपले त्रास तो सांगू लागला. Are you understanding? समजत आहे. Amen. आमेन. Just imagine you are driving फक्त कल्पना करा तुम्ही गाडी चालवत and आहात driving without a halt. आणि कुठेही न थांबता गाडी चालवत Just आहात. driving and driving and driving, not seeing any sign post anywhere. कुठल्या प्रकारचं चिन्ह तुम्ही रस्त्याच्या कडेला पाहत नाही, फक्त सरळ गाडी You चालवत might आहात. end up in the wrong road. तर मग चुकीच्या ठिकाणी तुम्ही आपलं गाडी तुम्ही थांबताल. But there are signposts. परंतु ठिकठिकाणी असे चिन्ह असतात. Want to go to Mumbai? This is the road. Turn to the right. तुम्हाला जर का मुंबईला जायचं असेल तर उजव्या हाताने वळा. Want to go to Lonavala? Turn to this road. जर का तुम्हाला लोणावळ्याला जायचं असेल तर डाव्या हाताने वळा. But if you say नाही, रोडच आहे. परंतु मोठा जर- रोड असू दे, लहान रोड म्हणजे रोड. जे रोड कुठं जातं तिथं जाऊ आपण. See, it cannot take you to your destination. तर मग जी दिशा तुम्ही ठरवली असते त्या ठिकाणी तो रस्ता तुम्हाला घेऊन नाही जाणार. Amen. आमेन. You need to stop. आपण थांबलं पाहिजे. Check up आपण तपासलं whether पाहिजे you are on the right road. की आपण योग्य मार्गावर आहोत का. Give the engine some rest. आपल्या त्या इंजिनला थोडा विसावा द्यावा Give लागतो. yourself also rest. स्वतःला देखील थोडा विसावा द्या. In the same way, अगदी त्याच God पद्धतीने is saying, देव म्हणतो don't become too much workaholics. की अरे एवढं काम करू नको. Running here, running there, running here, running सैरा there. वैरा इथं धावतो तिथे धावतो तिथे And धावतो so इथं they are धावतो. so addicted to it that when they sit at home one day, they are just restless looking at the door. कधी जायचं, आणि कधी मग जायचं कामाचं बाहेर. व्यसन त्यांना असं लागतं की
एक दिवस जर का घरी आरामाची वेळ असेल आणि आरामात जर का बसले तरी बेचैन असतात, असे उतावळे असतात की बायको कधी म्हणते, बाहेर कुठं जाणार नाही, कुठं नाही, आता आज कसं तरी वाटतं मला बसून बसून. See, because they're so addicted to run. म्हणजे धावपळ करण्याची त्यांना सवय झालेली असते. They cannot sit peacefully. ते एका ठिकाणी असे शांतपणे बसू नाही शकत. Restless. बेचैन असतात, ते उतावळे असतात. हे नाही केलं ते करायचं. See, something or the other they have to do. काही ना काही त्यांच्या हातामध्ये त्यांना करायचंच असतं. And so the mind is working like that. त्यामुळे ते असं- घर ते फिरतं ते एकदम. They have to work. त्यांना काम करावंच लागतं. God says, relax my son. प्रभू म्हणतो, माझ्या मुला जरा विसावा घे. Rest my son. अरे माझ्या मुला जरा विश्रांती घे. Sit at my feet, my माझ्या चरणी daughter. थोडा वेळ बस माझ्या मुली. And even when we sit before the Lord, we talk to the Lord so much. There also no आणि relaxation. जरी आपण प्रभूच्या चरणी बसलो तरी आपण एवढं बोलतो की त्या ठिकाणी देखील देवासमोर आपण शांत बसत नाही. Sometimes कधी just sit down like that. असं शांतपणे बसा. Don't say a word also. एक शब्द देखील बोलू नका. There are times I don't say anything. अशी वेळ असते की मी काही बोलत नाही माझ्या I just प्रार्थनेत. close my eyes, think upon God. मी फक्त डोळे घट्ट बंद करतो आणि देवाचा विचार करू लागतो. काही बोलत नाही, nothing. Relaxed. फक्त शांत राहतो. The world says meditate. जग म्हणतात चिंतन करा. खाली कर, मनाला खाली कर. अरे खाली केलं तर शैतान येणार, खाली नाही करायचं. They say remove everything. ते खाली म्हणतात, करा, खाली. अरे सगळं. खाली केलं तर शैतान भरणार. Bible says, isn't it? बायबल सांगतं असं. The demon goes and brings 7 others because the whole house is clean. तो मग दुरात्मा जातो आणि 7 आत्म्यांना घेऊन येतो आपल्या सोबत, कारण ते घर झाडलेलं असतं, सुशोभित असतं. Praise God. Hallelujah. See, clean house is not everything. It should be God's house. रिकामं घर, स्वच्छ घर म्हणजे पुरेसं नसतं. जे स्वच्छ झालेलं घर असतं ते देवाचं घर बनलं पाहिजे. Amen. Amen. Only God's house will keep the devil out. फक्त देवाचं घरच सैतानाला त्या घराबाहेर ठेवेल. Clean house will invite 7 others. स्वच्छ घर इतर 7 दुरात्म्यांना आमंत्रित करेल. The worldly people say, मग जगातले लोक म्हणतात, मी चांगलं राहतो, सगळ्यांशी चांगलं बोलतो, कोणाशी भांडणं करत नाही, मी एकदम स्वच्छ राहतो, स्वच्छ कपडे घालतो, स्वच्छ बोलतो. जेवढं स्वच्छ 7 demons will come in them. मग एवढं जास्त स्वच्छ म्हणलं 7 दुरात्म्यांना स्वतःहून आमंत्रित करतो. Once you are clean, you have to have Jesus in you. एकदा का आपण स्वच्छ झालो की येशूला आपल्या जीवनात आपण आमंत्रित केलंच पाहिजे. Praise God. Hallelujah. Amen. Amen. Relax your mind, relax your body. आपल्या मनाला, आपल्या शरीराला विसावा द्या. Then you will be able to perceive better. त्यानंतर मग तुम्हाला योग्य ते प्राप्त करता येईल. Amen. Amen. You can focus better, you can think better. मग त्यानंतर तुम्ही योग्य विचार ते करू लागताल. त्यानंतर मग तुमचा उद्दिष्ट योग्य असेल. Some people, even when they come home, they don't relax. They sit on the edge of the chair. अगदी काही लोक जेव्हा घरी येतात तेव्हा थेट आरामात बसत नाही, अगदी खुर्चीच्या कुठं टोकाला बसले बसतात. तुम्ही? आराम खुर्चीवर बसले, पण टोकात बसले. Very restless. असे बेचैन असतात. Never relax, like put a pillow there and relax. कधी No. अशी उशी घेऊन आराम खुर्चीवर कधी बसणार नाही. जेवताना पण नाही, उभे राहून. Standing they will eat. उभे राहून जेवतील ते. Walking they will eat. चालत फिरत जेवतील. Seeing the TV and news they will eat. त्या ठिकाणी बातम्यांकडे लक्ष असेल टीव्हीवर आणि जेवत असतील. They will not talk to their wives also. ते आपल्या बायको बरोबर देखील बोलणार नाही. When you are eating, don't sit before the TV and eat. जेवण करत असताना टीव्ही पुढे बसून कधी जेवण करू नका. First of all, you will have troubles because that body will not accept that food. पहिली गोष्ट म्हणजे त्यानंतर तुम्हाला त्रास उद्भवतील, कारण ते अन्न तुमच्या शरीराला लागणार नाही. That is the only time you get to have a talk with your spouse, to have a talk with the children. आणि तीच वेळ असते की जेव्हा आपल्या जोडीदारासोबत किंवा आपल्या मुलाबाळांसोबत आपण चर्चा केली पाहिजे. Amen. Amen. Communication heals all wounds. कारण संपर्क साधल्याने सगळ्या जखम्या बऱ्या होतात. लोक पेपर पडतात, पेपर. The wife is saying, कसं जेवण आहे? चांगलं आहे. पाल्याची भाजी कसे? चांगलं आहे. आपण पालेभाजी नाही बनवलं, बटाटा बनवलं, असं मला माहित. Restless. बेचैन. They will sit at the edge of the seat. They will stand and eat. ते खुर्चीच्या टोकावर बसलेले The असतात, eyes, उभं राहून they will जेवतात. have in one room they will have 3 wall clocks.
एका because खोली- their eyes have to fall on them. एका खोलीमध्ये चारी बाजूला चारी भिंतीवर चारी घड्याळ लावलेले असतील They will कारण never have a word with their wives. आपल्या बायको सोबत असे शब्द आपुलकीचे कधी Some बोलणार of the नाही. wives will not even have a word with their husband. काही स्त्रिया आपल्या पती सोबत आपुलकीचे शब्द They देखील will not बोलत even नाही. talk. ते बोलत देखील नाही. They will talk. ते बोलतील. काय केलं पगाराचं एवढं पैसे दिलं. Talk means that. म्हणजे अशा प्रकारचं संभाषण. And wife also talks means जेवला का तुम्ही काय जेवणार. Nothing else. त्याच्या पलीकडे नाही. That's why there is trouble in the home. त्यामुळे घरामध्ये त्रास There is उद्भवतात. trouble in the home. घरामध्ये त्रास असतात. They set out of the house. They don't know whether the wife will accept in the evening also. त्या ठिकाणी घराबाहेर पडल्यानंतर त्यांना हे देखील माहित नसतं की घरी गेल्यानंतर माझी बायको माझं स्वागत करेल का. हा इथं जोरात प्रीचिंग करणार मग प्रभू आपला सोडणार नाही कधी टाकणार नाही आणि तिथं टाकलं पण आणि सोडलं पण. Spend time. वेळ घालवा. When I have breakfast with my wife, I sit with her, I talk with her. माझ्या पत्नी सोबत नाश्ता करत असताना मी तिच्या समेत बसतो, चर्चा करतो. The moment she says, ज्या क्षणाला ती म्हणते let us go out, की चला आपण बाहेर जाऊया, immediately I close my Bible. ताबडतोब मी माझं बायबल बंद करतो. Come, we will go. चला आपण जाऊ आता. असं नाही काय तू एकदम श्राप आहे फक्त वर्ल्डली झालं काय मटेरियलिस्टिक वर्ल्ड. वी आर लिव्हिंग इन द बॉडी. आपण शरीरामध्ये जगतो. आत्म्यामध्ये फक्त जगतो का. We are living in the body आपण also. शरीरामध्ये देखील जगतो. Spend some time with your family. Spend some time with your children. आपल्या मुलाबाळांसोबत आपल्या परिवारासोबत थोडा वेळ घालवा. Amen. आमेन. Then मग कसं बघा जेवण चांगलं चांगलं मिळतं. हालेलुया. गरम गरम मिळतं. नाही तर तुम्हाला भोपळाच मिळणार. Praise God. हालेलुया. Always restless. Always restless. नेहमी बेचैन असतात. Always on the move. नेहमी असे तळमळ असतात. नेहमी असे कुठेतरी काहीतरी करू. काहीतरी काय सकाळी गेला आता पण संध्याकाळी कसं काय जायचं कुठेतरी जायलाच पाहिजे मला. कोण सांगितलं जायलाच पाहिजे. Why you have to go? Is it a law? असं Why we काय? make a law? Even of prayer people make a law. कायदा आहे का. काही लोकांनी तर प्रार्थनेचा देखील कायदा The केलेला. moment you make a law, you will break that law. ज्या क्षणाला तुम्ही कायदा बनवता तो कायदा मोडता तुम्ही. Always remember, नेहमी लक्षात ठेवा. law will always be broken. कायदा नेहमी भग्न होतो. It will always be broken. कायदा नेहमी भंग होतो. नाही उद्यापासून 2 तास बरोबर मी प्रार्थना करणार. And 2 hours they see the watch and pray, watch and pray, watch and pray, watch 2 and तास घड्याळ बघणार प्रार्थना करणार. घड्याळ बघणार प्रार्थना आणि जर करणार. प्रार्थना संपलं पण घड्याळ संपलं नाही ना तर काहीतरी आता प्रेयर करा काहीतरी. बायकोला सांगितलं 2 तास मी प्रेयर करणार तर पण आता प्रार्थना संपलं काय करायचं थोडा झोपून काढू ऍटलीस्ट टाइम तेवढं पाहिजे ना. इट बिकम्स अ लॉ अँड द नेक्स्ट डे 2 hours finished you cannot pray. मग पहिल्या दिवशीच कायदा केल्यामुळे दुसऱ्या दिवशी मग आपल्याला 2 तास प्रार्थना नाही करता येत. See, you have your needs that much, pray. जेवढी गरज आहे तुमची त्याविषयी प्रार्थना करा. See, it's like if you're eating just one cake, it will hardly take a minute. पहा अशा प्रकारे जर का एक केक तुम्ही खात असाल, केकचा तुकडा तुम्ही खात असाल तर मग त्याला 1 मिनिट लागतो जेमतेम. Full food if you are eating then you will take about 20 minutes. जर or का whatever. तुम्ही संपूर्ण जेवण करत असाल तर मग त्याला 20 मिनिटं जेमतेम In लागतील. the same way, अगदी त्याच पद्धतीने if your needs are greater then that much time you will need to जेवढे pray. जास्त तुमच्या गरजा असतील तेवढी जास्त वेळ तुमची प्रार्थना असेल. Yes, there are times that you need to spend your whole day worshiping the Lord. अशी वेळ असती की आपण संपूर्ण दिवस प्रभूच्या चरणी जडून आराधना केली Lord, I पाहिजे. want to just praise you, प्रभू Lord. मला फक्त तुझी स्तुती Or I करायची. just want to just speak in tongues, Lord. फक्त मला अन्य भाषेमध्ये आज I just बोलायचंय. want to sing, Lord. फक्त मला आज प्रभू तुझं गीत गायचंय. But if you have a list, then there is it depends how big your list is. परंतु जर का तुमच्याकडे यादी असेल तर मग अवलंबून आहे की किती मोठी यादी आहे. It is good to discipline your life because spiritual discipline is a must in every believer's life. हे चांगलं आहे की आपल्या जीवनाला आपण शिस्त लावत आहोत कारण आध्यात्मिक विश्वासू व्यक्तीसाठी आध्यात्मिक शिस्तता ही चांगली असते. Spiritual discipline is a must in a believer's life. विश्वासू व्यक्तीमध्ये आध्यात्मिक शिस्तबद्ध हे गरजेचं आहे. Otherwise, you will be breaking every kind of discipline in your life. नाहीतर मग आपल्या जीवनामध्ये सगळीकडे तुम्ही सरळ सोट प्रत्येक शिस्त मोडत जाता. But don't make it a law. I'm saying. परंतु त्या शिस्तीचा कायदा बनवू नका. Make it a discipline, but not a law. शिस्तबद्ध राहा परंतु कायदा बनवू नका. Are you understanding, people? समजत आहे प्रियांनो. Relax.
विश्रांती घ्या and see how good God can work it out for you. आणि पहा की देव तुमच्यासाठी किती चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. Never go beyond a certain limit. आणि म्हणून मर्यादे पलीकडे कधी जाऊ नका. Then you will always be happy. त्यानंतर मग नेहमी तुम्ही आनंदी You will असता, always be joyful. नेहमी खुशीमध्ये You will राहता, not be irritable. कधी तुम्ही वैतागणार नाही. Amen. Amen. Some pester too much, काही खूपच कष्ट करतात, like Gehazi. गेहाजी प्रमाणे. You know, the Shulamite woman, तुम्हाला माहिती आहे ती शुनेमकरी स्त्री, she had lost a son. तिने आपला मुलगा गमावला. He had gone out in the sun with the father in the field, and then he held his head and said, "Father, my head," and there he collapsed. The father had to drop him home, and the mother was having the child in her lap. आता त्या ठिकाणी घटना अशी घडली की मुलगा आपल्या बापाजवळ गेला. बाप शेतामध्ये काम करत होता आणि सूर्य तापामुळे त्या ठिकाणी त्या मुलाचं डोकं असं दुखू लागलं. तो म्हणला, माझ्या बापा माझं डोकं दुखतंय. अचानक तो खाली पडला. त्यानंतर मग त्याचा बाप उचलून त्याला आपल्या आईजवळ घेऊन गेला आणि आईच्या कुशीमध्ये ते मेलेलं लेकरू The होतं. child died there in the lap. त्या ठिकाणी आईच्या कुशीमध्ये मेलेलं लेकरू Now होतं. she is rushing to meet the man of God. आता देवाच्या माणसाला भेटायला ती धावत निघाली. See, and Paha. see, now she should have lost her mind. आता ती आपली शुद्ध तिने हरपली असती. You know, sometimes on Saturdays we see कधी कधी शनिवारी आपण पाहतो the volunteers are doing a very good job. की आपले व्हॉलेंटियर्स फार चांगलं काम करतात. But then at times, you know, they say, "Yo naka." Sometimes little bit strict, a few of them are. परंतु काही असे थोडके असतात जे फार कडकपणे वागतात. You have to discipline them because there are some people who are unbelievers, so you have to be sometimes a little bit strict. आपण कधी कधी कडक आणि शिस्तबद्ध राहावंच लागतं, कारण जे लोक येतात ते फारसे अविश्वासू Some असतात. people want to meet me, they stop them also, but sometimes I tell them, let that fellow come. Okay. काही लोकांना मला भेटण्याची इच्छा असते आणि त्यांना ते थांबवतात देखील, परंतु काही वेळेला मी परवानगी देतो आणि म्हणतो की त्यांना येऊ द्या, मला भेटू द्या. Now in 2 Kings 4:27, आता 2 राजे 4:27 Bible says, त्या ठिकाणी बायबल when she सांगतं, came to the man of God to the hill, she caught him by the feet. त्या ठिकाणी जेव्हा त्या देवाच्या सेवकाजवळ जेव्हा डोंगरापाशी ती आली, अगदी त्याच्या चरणाजवळ ती गेली And Gehazi was near and he thrust her away. आणि त्या ठिकाणी जो गेहाजी होता तो अगदी जवळ होता आणि त्याने तिला दूर लोटून दिले. He just pushed her away. तिला दूर लोटून दिले. And the man of God said, let her alone. आणि मग तो देवाचा माणूस म्हणला की सोड तिला एकटी For her सोड, soul is vexed within her. कारण तिचा जीव तिच्या ठाई व्याकुळ झाला आहे. Say, vexed within her. तिच्या ठाई असा व्याकुळ झाला आहे. Let her alone. तिला एकटी सोड Let her alone means be still. म्हणजे काय की शांत राहू दे. Amen. Amen. Slacken yourself. म्हणजे काय की स्वतःला रिक्त कर. It also means be feeble. Be still means be feeble. म्हणजे काय की अशक्त होऊ दे तिला अशक्त. In Hebrew, it also means be feeble. इब्री भाषेमध्ये अजून एक अर्थ काय की अशक्त होतीये तर होऊ दे. Amen. Amen. And see a confidence. आणि पहा तोच आत्मविश्वास. She just told her husband, I'm taking the son to the man of God. दुसऱ्या बाजूला ती आपल्या पतीला म्हणले की मी या मुलाला देवाच्या माणसाकडे घेऊन जात Is आहे. everything okay? सगळं काही She ठीकठाक said, आहे yes, ना? all is well. ती म्हणली की हो सगळं काही ठीकठाक आहे. How? She said, all is well. ती कशा प्रकारे म्हणली की सगळं काही ठीकठाक आहे. All is well. All is well. And then she went out. आणि मग ती बाहेर निघून गेली. Relaxed spirit. एकदम असा विश्रांतीचा आत्मा, Trusting God. देवावर भरोसा ठेवलेला. If we had been there, जर का आपण त्या ठिकाणी असतो oh तर God, प्रभू 2 ambulance आणा, एक मुलासाठी माझ्यासाठी. But see, she was very relaxed. परंतु पहा ती किती शांत होती. And secondly, आणि दुसरी बाब, people have to know other people's heart also, because see here Gehazi does not understand the pain she is carrying. लोकांना दुसऱ्या लोकांचं हृदय ओळखून घेण्याची तशी सवय असली पाहिजे, कारण गेहाजीला पहा त्या ठिकाणी तिचं हृदय त्याला जाणता नाही आलं. Amen. Amen. Somebody is coming for prayer. कोणीतरी प्रार्थनेसाठी येतंय. It means they have slackened themselves. याचा अर्थ काय की त्यांनी स्वतःला अशक्त केलं आहे. Are you understanding? समजत आहे. People who come on Saturdays here, they have slackened themselves. जे लोक शनिवारी या ठिकाणी सभेला येतात त्यांनी स्वतःला अशक्त केलेलं असतं. Let her alone. तिला एकटं सोड. The prophet said, let her alone. संदेष्टा म्हणला तिला एकटं सोड. That means याचा अर्थ the people who come on Saturday,
they have become weak before God. जे लोक शनिवारी या ठिकाणी सभेला येतात देवापुढे ते अशक्त झालेले असतात. You who have come here on Monday, you have become weak before God. तुम्ही या ठिकाणी सोमवारी शिष्य सभेला आला आहात, देवासमोर तुम्ही अशक्त झाला आहात. Otherwise you wouldn't come here. नाही तर मग तुम्ही या ठिकाणी आलाच नसता. Everybody who comes to church has come in his weakness. प्रत्येक जण जो या चर्च मध्ये आला आहे आपल्या अशक्तपणामध्येच आला आहे. That's why he is helped by God. त्यामुळे तो त्याला देवाकडून मदत प्राप्त होते. Are you understanding? समजत आहे. And the weak will be made strong. आणि जो अशक्त आहे तो बलवान झालाच पाहिजे. The strong will never come to church. जो बलवान आहे तो कधी चर्चला येणार नाही. And that's why त्यामुळे we should never resist the people when they are coming to church, because they have slackened themselves, they have weakened themselves, and they are coming to the mighty God. जे लोक चर्चला येतात त्या लोकांना आपण कधी विरोध नाही केला पाहिजे, त्या लोकांना आपण कधी अडवलं नाही पाहिजे, कारण सर्व शक्तिमान देवापुढे ते अशक्त झालेले असतात आणि देवाच्या शक्तीला त्यांनी मान्यता दिलेली असते. Praise God. Amen. So be still also means आणि म्हणून शांत व्हा याचा अजून एक अर्थ slackened work. की रिक्त होणे कामातून. And the world will never accept a slack work. जे अशक्त काम आहे जगातले लोक त्याला कधी स्वीकारणार Slack नाही. म्हणजे loose रिक्त work or weak work. जे अशक्त काम आहे. See, for me, माझ्यासाठी more than the people's talent, लोकांच्या गुणांपेक्षा their talent or their intelligence and all I prefer a staff who will be humble and weak before God than any talent. कुठल्याही कला गुणांपेक्षा कुठल्याही चातुर्यापेक्षा मी अशा लोकांना पसंत करतो की जे देवापुढे अशक्त असतात, जे स्वतःला नम्र ठेवतात. I can get much better work done from them because God will help such people to give out the best result. त्याच्याकडून मी जास्तीत जास्त चांगलं काम करून घेऊ शकतो, कारण देव ते काम साध्य करण्यासाठी त्या व्यक्तीला त्याच्याकडून मदत पुरवेल. Praise God. Hallelujah. See how the world looks at slackened hands. पहा जे हात अशक्त आहेत त्या हाताकडे जगाची नजर कशी 2 असते. Samuel 4:1. 2 शमूएल 4:1. And when Saul's son heard that Abner was dead in Hebron, his hands were feeble and all the Israelites were troubled. आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे 2 शमूएल 4:1 अब्नेर हेब्रोन येथे मारला गेला हे शौलाच्या पुत्राने ऐकले, तेव्हा त्याचे हात दुर्बल झाले व सर्व इस्रायल लोक घाबरे झाले. See, when पहा. Saul's son heard that Abner was dead, पहा शौलाच्या पुत्राने ऐकलं की अब्नेर मरण पावला, then his hand slackened. तेव्हा त्याचा हात दुर्बल झाला. See, they are trusting on the people. पहा म्हणजे लोकांवर ते भरोसा ठेवून As आहे. long as this Abner is there or that fellow is there, this fellow is there, wealth is there, honor is there, I'm strong. जोपर्यंत अब्नेर आहे, जोपर्यंत हा व्यक्ती आहे, जोपर्यंत तो व्यक्ती आहे, जोपर्यंत मान आहे, प्रसिद्धी आहे, प्रतिष्ठा आहे, तोपर्यंत मी बलवान आहे. And suddenly if they go, then these people become weak. आणि अचानक जेव्हा या सगळ्या गोष्टी निघून जातात हे लोक जागेवर दुर्बल होतात. But for us it's not like that. परंतु आपल्यासाठी काय असं नाही. We come in weakness before आपण God. देवापुढे अशक्तपणामध्ये येतो. We may have all strong people with us. आपल्या अवतीभोवती कदाचित सगळे बलवान लोक Like असतील. David had all strong people. जसं दाविदाभोवती सगळे सबळ होते, Yet when he came to God, he came weak with weakness तरी before देखील God. देवापुढे हजर होताना तो आपल्या अशक्तपणात हजर व्हायचा. Are you understanding the समजत difference आहे between प्रियांनो? the worldly people and us? आपल्यामध्ये आणि जगिक लोकांमध्ये हा भला मोठा फरक आहे. This is the normal behavior of the world. हे जगाचं सर्वसाधारण स्वरूप आणि स्वभाव आहे. They have money, their hands are strong. त्यांच्या हातामध्ये पैसा असेल तर हात खंबीर असतात. They have wisdom, then they are strong. त्यांची जर का बुद्धी चालत असेल तर ते बलवान आहेत. And if they are not strong, they will put up that they are strong. आणि जरी ते बलवान नसतील तरी ते आव आणतील की आम्ही बलवान आहोत. I have somebody with me, Goliath with me, I am strong. माझ्या समोर माझ्या सभोवती गल्ल्यात आहे तर मी बलवान आहे. When Goliath dies, they become weak. जर जेव्हा गल्ल्यात मरण पावतो तेव्हा मग मी अशक्त होतो. But for us, it is not like that. परंतु आपल्यासाठी असं नाही. Having wealth, having talent, having wisdom, having people around us, yet we become weak before God. संपत्ती असेल, नावलौकिक असेल, प्रतिष्ठा असेल, कला असेल, चातुर्य असेल, तरी देखील देवापुढे आपण अशक्तच आहोत. Praise God. हालेलुया. Praise God. हालेलुया. Didn't Pharaoh say फारो म्हटला ना in Exodus 5:8, निर्गम 5:8 मध्ये, you shall not diminish thereof their work, for they are idle. Therefore they cry, saying, let us go and sacrifice to our God. निर्गम 5:8 मध्ये फारो म्हणला ना की त्या ठिकाणी आजवर जेवढ्या विटा त्यास कराव्या लागत होत्या त्यांच्याकडून त्या करवून घ्या, त्यात काही कमी करू नका, नाहीतर ते आळशी आहेत म्हणून ते ओरड करीत आहे की आम्हाला जाऊ द्या, आमच्या देवास यज्ञ करू द्या. See, they are idle. Idle means they are still. म्हणजे काय, आळशी आहेत
म्हणजे काय की ते शांत आहेत. For Pharaoh, idle means going to God. आणि फारोसाठी आळशी होणे म्हणजे काय की देवाजवळ जाणे. That means याचा अर्थ people who know God have slackened themselves. की जे लोक देवाला ओळखतात ते अशक्त झाले And आहेत. that is right. आणि हे योग्य आहे. Those who know God are weak people. जे लोक देवाला ओळखतात ते अशक्त लोक आहेत. Are you understanding? समजत आहे. Those who know God are weak जे people. लोक आपल्या देवाला ओळखतात ते अशक्त आहेत. Those who want to know God, they should be weak people. आणि ज्यांना देवाला ओळखून घ्यायचं आहे त्यांनी अशक्त स्वतःला करून घेतलं पाहिजे. Praise God. Hallelujah. You know, the devil likes workaholics. तुम्हाला माहितीये सैतानाला जे काम करणारे आहेत सतत ते प्रिय He आहे. does not like people who look to God often. जे लोक देवाकडे सदा सर्व काळ पाहतात त्या लोकांचा सैतानाला तिरस्कार That's आहे. why he spoke through the mouth of Pharaoh. त्यामुळे फारोच्या मुखाद्वारे तो बोलला You are idle people. की तुम्ही आळशी आहात. You are idle people. तुम्ही आळशी आहात. That's why you say you want to go to God. तुम्ही रिकाम टेकडे आहात म्हणून तुम्ही असं म्हणता की तुम्हाला देवाजवळ जायचंय. Exodus 5:17. निर्गम 5:17 You are idle. तुम्ही आळशी Idle means आहात still, म्हणजे काय की रिकाम टेकडे म्हणजे शांत slackened, म्हणजे काय weak. अशक्त दुर्बल. Therefore you are saying, let us go to sacrifice to the Lord. म्हणूनच तुम्ही म्हणता की आम्हाला जाऊ द्या आमच्या परमेश्वराला आम्हाला यज्ञ करू द्या. Yes, we are weak people. होय आम्ही अशक्त आहोत. And that's why we want to go to God to आणि म्हणून तर sacrifice. आम्हाला यज्ञ करण्यासाठी जिवंत देवाजवळ जायचं आहे. Praise God. Amen. And because they decided to go to God, God gave them power of deliverance. आणि आपल्या अशक्तपणात त्यांनी हा निर्णय घेतला की मी माझ्या देवाजवळ जाणार म्हणून देवाने त्यांना मुक्ती दिली. Let go and let God, that is the secret. आणि हेच तर रहस्य आहे की सोडून द्या आणि देवाला घेऊ द्या. Amen. Amen. Praise God. आमेन. So, be still means cease. आणि म्हणून शांत व्हा म्हणजे काय की रोखून घ्या. Be still also means mend, mending. शांत व्हा म्हणजे काय आपले मार्ग दुरुस्त करणे. You need to mend your ways. आपले मार्ग आपण दुरुस्त करणे. Sometimes things are not happening in your life. कधी कधी काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये सुरळीत होत नसतात. Mend your ways. तेव्हा आपले मार्ग दुरुस्त करा. Humble yourself before God. स्वतःला देवापुढे नम्र करा. God will give you elevation. देव तुम्हाला उन्नती देईल. Sometimes you just relax and trust in God. कधी कधी फक्त विसावा घ्या देवावर भरोसा Instead ठेवा. of spinning your own wheels and trying and trying and trying and trying and becoming frustrated, स्वतःचा जीवनी चाक फिरवून 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 प्रयत्न करून वैतागण्यापेक्षा it's better to trust God. हे चांगलं आहे उत्तम आहे की देवावर भरोसा ठेवणे. See, some of the weight that we carry goes way beyond our own strength, जो our भार own power. कधी कधी आपण जो भार आपल्या जीवनामध्ये वाहतो तो आपल्या शक्तीपलीकडे आपल्याला भार असतो. As often I say, if you are a 50 kg man and you pick up 2000 kg weight, it is beyond yourself, you will break. जसं मी नेहमी सांगतो की जर का तुमचं वजन 50 असेल आणि तुम्ही जर का 2000 किलो वजनचं जर का काही पोतं उचलून घेऊन जात असाल तर तुमच्या कुवती पलीकडे येते. How will we know that we are doing something beyond ourselves and that we need to trust God? कसं काय आपल्याला समजून येईल की आपल्या कुवती पलीकडे आपण काम करत आहोत आणि आता या ठिकाणी मला देवावर अवलंबून राहिलं पाहिजे. How will know? आपल्याला कसं काय समजेल? When you start getting angry. जेव्हा आपण रागे भरतो लवकर. When you start getting irritated. जेव्हा आपण जास्त तकतक करू When you लागतो. become restless. जेव्हा आपण असे बेचैन होतो. When things don't happen the right way and you start operating it in the wrong way. योग्य प्रकारे जेव्हा गोष्टी चालत नाही आणि चुकीच्या पद्धतीने You know, चालवण्याचा sometimes प्रयत्न when things करतात. don't happen the right way and कधी- then we say, we let us operate it in a wrong कधी way. कधी आपल्या उजव्या हाताने जेव्हा गोष्टी सुरळीत होत नाही तेव्हा आपण डाव्या हाताने गोष्टी चुकीच्या पद्धतीने हाताळतो. Know for sure you're going beyond yourself. परंतु नेहमी लक्षात ठेवा की आपल्या कुवती पलीकडे तुम्ही जात आहात. Just notice your spouse. आणि म्हणून आपल्या जोडीदाराचं परीक्षण करा. If she is losing a peace, जर का ती आपली शांती गमवत getting असेल, irritated, जर का जास्त तकतक करत then she असेल is going beyond herself. तर मग स्वतःच्या शक्ती पलीकडे ती जात आहे. You need to tell her, मग तिला आपण सांगितलं Relax. पाहिजे शांत हो, calm down. शांत राहा Let us trust in God आणि now. देवावर आता भरोसा ठेव. Don't take too much tension now. जास्त आता चिंताक्रांत होऊ The नको. wife also should tell the husband. पत्नीने देखील आपल्या पतीला सांगितलं पाहिजे Let her not just close her eyes and walk around. की आता डोळे बंद करून आपण काय सैरावैरा नाही चाललं पाहिजे. There are signs, there are warning signs every time. त्या ठिकाणी सावधगिरीचे चिन्ह सगळीकडे You आहे. can get those signs. त्यामुळे हे चिन्ह प्राप्त करा. By the talk and the body language you can understand. आपल्या बोलण्यावर आणि आपल्या
स्वभावावरून समजतं की that this काय person is taking things beyond himself. की हा व्यक्ती आपल्या शक्ती पलीकडे गोष्टी हाताळत आहे. The wife should say, मग पत्नी म्हटली पाहिजे relax. की शांत राहा, Don't be tensed about this. की कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत I होऊ always नका. tell you, मी नेहमी तुम्हाला सांगतो, if I think about a certain thing more than 3 times, then I am getting frustrated. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की एखाद्या गोष्टीविषयी जर का 3 पेक्षा जास्त वेळेला जर का मी विचार करू लागलो, याचा अर्थ काय That की it is मग weighing on me. तर मग तो भार माझ्यावर उत्पन्न होतो. Amen. Amen. If I am saying the same thing over and over to my wife, that means it is now weighing upon me. एखादी गोष्ट जर का मी जास्तीत जास्त चर्चा माझ्या पत्नी सोबत करत असेल तर मग तो माझ्यासाठी भार बनलेला That is असतो. the time you need to stop it and say, be still आणि and know that He is God. तीच वेळ असती योग्य की त्यावेळी आपण शांत राहिलं पाहिजे आणि देवाला ओळखून घेतलं पाहिजे. Sometimes कधी when कधी certain things are a little bit troubling me काही गोष्टी जेव्हा मला त्रासदायक ठरतात and I just talk about it for a moment, but the whole day I don't talk about it, it is not pressing on me. आणि त्या गोष्टीविषयी जर का क्षणभर मी चर्चा केली परंतु संपूर्ण दिवस जर का मी त्याविषयी जर का चर्चा केली नाही तर मग तो माझ्यासाठी भार बनत But नाही. if I'm talking about it the whole day, परंतु जर का संपूर्ण दिवस त्याविषयी जर का मी चर्चा करत राहिलो immediately I close down everything, तर ताबडतोब मी सगळं काही बंद go करतो. on my knees मी माझ्या गुडघ्यावर and जातो say, Lord, आणि म्हणतो प्रभू this is troubling me. ह्या गोष्टी त्रासदायक This ठरत is आहेत. troubling me. ह्या गोष्टी मला त्रासदायक ठरत I आहेत. did certain things, मी काही गोष्टी केल्या but it आहेत is not working. परंतु हे काही काम करत नाहीये. Now I'm still आता मी शांत आहे because I know now you are God. कारण आता मला ठाऊक आहे की तू प्रभू आहे. I will not play God. आता मी देव खेळणार नाही. You are God. तू देव आहे. Take charge of the situation. या सगळ्या परिस्थितीचा ताबा तू घे. Then I reflect on my own self. त्यानंतर मग स्वतःची फेर तपासणी मी Why this करतो trouble has happened? की हे सगळे त्रास का उद्भवले. Is it because of my own fault? माझ्या स्वतःच्या चुकांमुळे हे त्रास If it उद्भवले is का. so, जर का असं I असेल will rectify myself. तर मग स्वतःची दुरुस्ती मी करणार. I just reflect upon everything प्रत्येक गोष्टीची फेर तपासणी मी करतो and I think upon my God. आणि मग माझ्या देवाविषयी मी विचार You करतो are a great की God. प्रभू तू महान You आहे. will give me तू deliverance. मला नक्की You सुटका will देणार. remove me from a नक्की dungeon. मला या खड्ड्यातून बाहेर I काढणार. trust in मी you. तुझ्यावर भरोसा ठेवून आहे. Praise God. हालेलुया. The Lord is telling you right now, प्रभू आता तुम्हाला म्हणत आहे be still and know that I am your God. शांत व्हा आणि ओळखून घ्या की मी तुमचा देव How आहे. long will you struggle? किती काळ तुम्ही असं धडपड करणार. Leave it. सोडा. Leave it. सोडून द्या. Trust on me. माझ्यावर भरोसा ठेवा. I will do it for you. मी तुझ्यासाठी सिद्धीच नेईल. Even if it is not done, जरी हे अपुरं असेल don't be adamant that it should be done. तरी देखील असा हट्टी बनू नको की हे झालंच I पाहिजे. want it that way. मला अशा पद्धतीने झालंच You पाहिजे. need to say, not my way, but your way. तुम्ही असं म्हटलं पाहिजे की प्रभू माझे मार्ग नव्हे तर तुझे मार्ग. I want this only. प्रभू मला असंच पाहिजे. No, you cannot say that. नाही असं नाही आपण म्हणू शकणार. Lord, प्रभू whatever you want, you do it for me. जे तुला हवं आहे ते माझ्यासाठी तू कर. Yes, this I want, Lord. होय या गोष्टी पाहिजे प्रभू. That I want, Lord. त्या गोष्टी पाहिजेत But परंतु not beyond your will. तुझ्या इच्छे पलीकडे जाऊन नाही. Nevertheless, तरी देखील not my will, माझी इच्छा नव्हे but let your will be तर done. तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होवो. Your will तुझी इच्छा is most important for me. माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus.